आमच्यामुळे तुम्ही आहात, आम्ही आहोत, आम्ही तुम्हाला काम दिले म्हणून. अरे तुला आम्ही सिरियल मधनं काढून टाकलं तर तुला कोणी विचारणार नाही. म्हटलं असं नाही हो. हे हड. एकतर सविता मालपेकर कोकणातनं आलेली, त्याच्यात उगाच शेपटीवर कोणी पाय दिला तर काय मग आपण गप्प बसणार. मग तीच शेपटी अशी मग मारामाऱ्या झाल्या. खरंच? हो. हे मी ऑनस्क्रीन पहिल्यांदा बोलते, कारण ती दिग्गज आहे अभिनेत्री. मी कधीही कुणाकडे काम मागायला गेले नाही. काम मागितलं फक्त कुणाकडे सांगू तुला, महेश मांजरेकरकडे. मला म्हणाला टक्कल करशील, आणि मी म्हटलं हो हो. याच्यावर मी टक्कल केलंय. स्टेटस आहे, गाडी आमच्याकडे पाहिजे, लोन घेऊन गाडी पाहिजेच. मग ती मध्येच सिरियल बंद झाली किंवा मध्येच रिप्लेसमेंट केली की बोंबललं, मग डिप्रेशन येतं आणि मग आत्महत्या करावीशी वाटते. पर डे म्हणजे ना आम्हाला संध्याकाळी जाताना पाकिट मिळायचं. हे 3 महिन्याचं खूळ कुठून आलं, कधी आलं, काय आलं, काही माहिती नाही. जे स्वतःला आम्ही एक ग्रेड, आम्ही मोठे, आमच्यामुळे इंडस्ट्री असं जे म्हणतात, ते गेलेत कोण की ह्या माझ्या लोकांसाठी घरं पाहिजे. नमस्कार, मी प्रणाली मोरे. नो फिल्टरच्या आजच्या भागामध्ये आपल्याला भेटायला आलेले आहेत. मी त्यांचं इंट्रोडक्शन असं करेन काहीसं की आता मी सुद्धा थोडी घाबरली की त्यांना विचारायचे प्रश्न मला बरंच माझ्या काही डोक्यात आहे, आणि त्या बोलतील कसं बोलतील, इथे माझं काय होईल ही अशी भीती आहे. तशा त्या खूप प्रेमळ आहेत, हेही मला माहिती आहे. अर्थात गाढवाचं लग्न, काकस्पर्श आणि असे अनेक सिनेमे, नाटकं, मालिका आणि हिंदीतही त्यांचा वावर तसाच आहे. आणि जसं म्हटलं तसं दरारा जसा अभिनयात आहे तसाच व्यक्तीतही आहे. आणि अशाच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सविता मालपेकर आपल्या आज स्टुडिओत आल्यात. सविताजी, खूप मला मस्त वाटते. आणि परत पहिलं तर तुमचं मी स्वागत करेन आमच्या लोकमत फिल्मीच्या या मंचावर. धन्यवाद. आणि नो फिल्टर इंटरव्ह्यू असणार आहे, त्यामुळे तुम्ही तशाच बोलता नेहमी, त्यामुळे दिलखुलास आपण बोलायचे, गप्पा होणार आहेत. ही मुलाखत नसणार आहे. पहिलं तर अर्थात जेव्हा मोठी व्यक्ती येते, ही मोठी कशी झाली ही आमच्या सगळ्यांच्या छोट्या छोट्या लोकांच्या मनात एक उत्सुकता असते की बालपण कसं होतं, बालपणामध्येच हे सगळं बाळकडू मिळालं का अभिनयाचं त्या काळामध्ये, किंवा एकंदरीत कोकण ते मुंबई हा प्रवास कसा घडला, आणि सविता मालपेकर कशी लोकांसमोर आली काय? मी कोकणातली, रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर गाव आहे तिथली मी. आणि तालुक्याचं ठिकाण राजापूर, म्हणजे शहरही म्हणता येणार नाही आणि खेडही म्हणता येणार नाही असं गाव ते. तिथे माझं शिक्षण झालं आणि माझे वडील 73ला गेले. माझ्या वडिलांचं वय होतं 41 आणि आई होती 35 वर्षाची. आणि आम्ही 5 भावंड, मी सगळ्यात मोठी. मी 14 वर्षाची होते. आणि वडिलांना माझ्या खूप आवड होती. म्हणजे मुळात माझे वडील उत्तम बासरी वाजवायचे, म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे त्यांनी वाजवलेली आहे. पेटी उत्तम वाजवायचे, तबला उत्तम, म्हणजे आपण म्हणू सर्व गुण संपन्न असं ते सगळं होतं. आणखीन राजकारण, ते सगळं तिथून आलंय. हां, म्हणजे राजकारण म्हणण्यापेक्षा समाजकारण जास्त. म्हणजे त्यावेळेला नाथपै, बॅरिस्टर नाथपै, मधु दंडवते, ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर असायचे. तर वडिलांना ही खूप आवड होती ह्या सगळ्या ह्याची. माझे वडील उत्तम भरतनाट्यम करायचे. वा. हो. आणि मलाही ते शिकवत होते, त्याच्यामुळे थोडंसं माझ्याकडे ते आलं डान्सचं. खरं माझं पॅशन होतं डान्सच. पण पूर्वी मेळे व्हायचे कोकणात म्हणा किंवा कुठेही, आणि जत्रेला नाटकं व्हायचे ना, तिथले लोक करायचे. पण स्त्री काम करत नसायची पूर्वी जास्त. खूप ते बाई काम करते म्हटल्यानंतर ज्या काय भुवया उंच व्हायच्या लोकांच्या, तसं ते. पण वडील असताना ना मेळे व्हायचे, तिथे मला वडील घेऊन जायचे ते दाखवायला. मग ती पायपेटी वडील वाजवायचे, आणि तेव्हा पायपेटी असायची ना, तर ते बघता बघता थोडंसं ते अंगात आलंच होतं. पण डान्सचं तर होतंच आलेलं, आणि वडील भरतनाट्यम शिकवायचेच. मग शाळेचं गॅदरिंग, मग गॅदरिंगमध्ये माझं
पहिलं नाटक मी शाळेत हायस्कूलला केलं गॅदरिंगचं. मधुकर तोरडमलांचं नाटक आश्चर्य नंबर 10. ओ. त्यात आशा लता वाबगावकरांनी जी भूमिका केलेली होती हां. ती मी केली होती. हम्म, हम्म, आणि मग तिथून ते सुरू झालं. मग वडील असताना 1-2 नाटकं म्हणजे रत्नागिरीला राधाकृष्ण मंदिर आहे. हम्म, हम्म. तर तिथे ते ॲमेच्युअर ग्रुपला म्हणजे उत्सव असेल काय तर तिथले लोक करायचे. आणि तेव्हा फक्त त्या कोकणात ना 2च मुली काम करणाऱ्या होत्या. त्या पण कोकणातल्या नाहीत हं. हम्म. रत्नागिरीच्या माला आणि प्रतिभा संकेश्वर म्हणून 2घी जणी अच्छा. बहिणी होत्या. हम्म, हम्म. म्हणजे अख्ख्या कोकणात, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग, गोवा इथपर्यंत त्या जायच्या 2घी जणी. कारण मुली तेव्हा कामच नव्हते. नाही करायच्या. हम्म, तर वडील गेल्यानंतर माझे करणार काय? भावंड लहान, आई, मी. म्हणजे गडगंज मालपेकर म्हणजे मालपेकरांच्या घरातून सोन्याचा धूर निघायचा असं त्यावेळेची माणसं सांगतात, आजही सांगतात. म्हणजे इतकं गलबत लागायची वगैरे असं ते सगळं होतं. पण माझे वडील हे डोक्यात समाजकारण आणि ह्या गोष्टी असल्यामुळे कधी प्रॉपर्टी हे ते असं काहीच त्यांनी कधी बघितलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट की इतक्या पटकन आपण जाऊ हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे कधी त्यांनी हेच केलं नाही. मग एका 14व्या वर्षी मी काय करू शकते? हम्म. ते वय असंही नव्हतं की मला कुठे नोकरी मिळेल, मी नोकरी करू शकेन आणि मी मोठी घरातले. मग काय होतं, माझ्याकडे तर अभिनय होता. मग ॲमेच्युअर ग्रुपसाठी विचारणा सुरू झाली, काम करणार काय ते. पण माझ्या आईचा विरोध होता. कारण वडीलसुद्धा मला जेव्हा घेऊन जायचे मेळे दाखवायला हां, हां. किंवा वडील असताना मी एका ठिकाणी काम केलं होतं. त्यांच्या ओळखीत त्यांच्या मित्राच्या गावात होतं ते. हम्म. आणि वडील मला म्हणाले होते की तू करायचंयस म्हणून, करशील तू. तर आईचं म्हणणं असं होतं की लोक नावं ठेवतील, हम्म. की काय काम करते, मालपेकरांच्या घरातली मुलगी, अमकं तमकं. तर मी आईला म्हटलं होतं की नावं ठेवणारी माणसं हे त्यांचं काम करतात. आपल्याला 12 वाजता भूक लागणार आहे तेव्हा ते द्यायला येणार आहेत का? नाही. बरोबर. 1 तारखेला वाणी बिल मागायला येणार आहे तेव्हा ते येणार आहेत का? नाही. मग ते त्यांचं काम करू देत. मला जे करायचे ते माझं काम मी करते. हम्म. संपलं ना. लोक हे म्हणतील, लोक ते म्हणतील, अमकं काय म्हणतील, याचा विचार केला तर जगायला नको. बरोबर. मग एकतर आपण सगळेजण 6 जण बसूया, हम्म. विषाची बाटली आणि विष घेऊया, मरून जाऊया. म्हणजे प्रश्न नाही. लोकांना घाबरून जगायचं असेल तर. हम्म. म्हणजे मी तेव्हापासूनच अशी आहे. स्पष्ट आणि थेट स्पष्ट विचार. आणि हे की लोक त्यांचं काम बरोबर. करतात. त्यांना त्यांचं करू द्यावं आपण काम. हम्म. सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग नाही आणता येत. बरोबर. तुम्हाला 4 दिवस माणसं घालतील. म्हणजे हे अनुभवलं मी. वडील गेल्यानंतर अनुभवलं. आईला म्हटलं की आई 15 दिवस तुझे नातेवाईक आणखीन येतील विचारायला. काय चाललंय, कसे आहे, काय आता पुढे कसं होणार तुमचं, इतकं. इथून बाहेर गेल्यानंतर ते बघणारही नाहीत पाठीमागे तुम्ही जगलायत, मेलायत का, तुझी मुलं जिवंत आहेत का, तुझी मुलं जेवतायत, नाही जेवतायत, काही पडलेलं नसतं कोणाला. त्यांचं काम फक्त यायचं, मज्जा बघायची, नावं ठेवायची आणि निघून जायचं. आणि हे आत्ताच्या परिस्थितीला परवडणारं नाही. त्याच्यामुळे लोकांना जे बोलायचंय ते बोलू देत. मी कुणालाही भीक घालत नाही. मी काम करणार. आणि असं मी मग देवगड, रत्नागिरी वगैरे आजूबाजूची जी सगळी गावं, म्हणजे जेवढी रत्नागिरी जिल्ह्यात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्वी तर रस्ते पण नव्हते. प्रत्येक वाड्यांमध्ये जायला रस्ते नसायचे. 1 गाडी जायची. आपल्यात कोकणात हो, 1 गाडी. चिंचोळे रस्ते सगळे. हम्म. 1 गाडी ती तिठ्यावर जाणार. हम्म. आता गाड्या खूप झाल्या. हम्म. पण तेव्हा तिठ्यावर जायचं. बरं मी शाळेत. मग शाळेतनं
गाडी कधी पकडायची, जायचं कसं. मग एक दिवस फक्त जाऊन रिहर्सल करायची आणि नाटकाच्या दिवशी जायचं. 3 वाजता गाडी सुटायची तिठ्यावरून. मग राजापूरहून ती बस स्टँडवरनं गाडी सुटली की त्या तिठ्यावर जाऊन, म्हणजे कुठे देवगडला जामसांड्या, तर जामसांड्याच्या तिठ्यावर उतरायचं. भटवाडीत जाऊन नाटकाचा प्रयोग करायचा. तर जामसांड्यापासून भटवाडी 10 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर काय जे असेल, चालत जायचं. कारण जायला म्हणजे ना तुझं त्यावेळेला लोकांकडे बुलेट असायच्या, एक ठराविक लोकांकडे, आणि ज्याच्याकडे बुलेट तो श्रीमंत त्यावेळेला. जसं पूर्वी ॲम्बॅसेडर आणि फियाट म्हटली की तो श्रीमंत असं होतं, तसं ते होतं. मग चालत जायचं, नाटकाचा प्रयोग करायचा, झोपायचं नाही. प्रयोग संपला की पुन्हा चालायला सुरुवात करायची आणि 7 वाजता तिठ्यावर येऊन गाडी पकडायची. मग ती 9 वाजता पोचायची. 9ला पोचली, घरी जायचं, आंघोळ करायची, काय असेल तर खायचं आणि पुन्हा शाळेत जायचं. मग 2:30 वाजेपर्यंत शाळेत बसायचं. परत जर दुसरीकडे नाटक असेल तर पुन्हा यायचं. एस टी पकडायची. माझ्याबरोबर माझी आई यायची, कारण मी लहान होते त्याच्यामुळे. असं करत 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 माझा प्रवास सुरू झाला. निश्चित. आणि पहिलं नाटक तुमचं आणि दिग्गजांची साथ, हे कॉम्बिनेशन आहे, मला त्याविषयी ऐकायला आवडेल. राजा गोसावी माझ्या वडिलांचे मित्र. अच्छा. राजा गोसावी, विवेक, राजा कात्रे. कारण माझे वडील ना पुण्याला अंधांच्या शाळेमध्ये पेटी शिकवायला होते. म्हणजे 500चं धरण फुटलं त्यावेळेला माझे वडील तिकडे होते. अच्छा. पुण्यात होतो आम्ही त्यावेळेला, म्हणजे मी लहानच होते तेव्हा. तर त्यावेळेला कोकणात ही प्रोफेशनल नाटकं तर खूप व्हायचे ना. म्हणजे 10-10, 15-15 दिवसाचे दौरे असायचे, कारण ती झापाची थिएटर्स आणि सगळं खूप छान होतं. तर राजाभाऊ आणखीने आले ना की ते आमच्याकडे असायचे, आमच्या घरी. वा. म्हणजे पद्माबाई, नैना आपटे, राजाभाऊ वगैरे ही मंडळी आली ना, शरद तळवलकर वगैरे हे सगळे, तर ते आमच्याकडे असायचे. त्याच्यामुळे ते लहानपणापासून थोडेफार संस्कार झाले होते. आणि वडील गेल्यानंतर लग्नाची बेडी वगैरे तर म्हणजे इतके प्रयोग की म्हणजे राजाभाऊ असायचेच. कारण आमचं घर असं आणि मध्ये नदी आणि पलीकडे थिएटर. वा. त्याच्यामुळे बस आली नाटकाची की सगळेजण आमच्याकडे असायचे. मग चहा पाणी आणि हे ते सगळं झालं की मग मेकअपला जायचे. त्याच्यामुळे ते. आणि मग लग्नाच्या बेडीच्याला राजाभाऊ एकदा लग्नाची बेडीच तर तेव्हा त्यांना कळलं की माझे वडील गेलेत आणि हे सगळं. आणि मग ते काय करतेस तू आता, म्हटलं शाळा आणि ॲमेच्युअर ग्रुपची नाटकं करते, दुसरं आत्ता या स्टेजला नाही काय करू शकत आहे मी. तर म्हणाले मग मुंबईत करणार का तू. तर मी हो म्हटलं पटकन, कारण राहण्याची सोय असल्यामुळे तो पटकन हो म्हणून शब्द आला. कारण माझा मामा, माझ्या आईचं सगळं लहानपण काळाचौकी, लालबाग. माझ्या आजोबांचं सोन्या चांदीची पेढी होती. अच्छा. परेलला माझ्या आईच्या काकांची पेढी. म्हणजे तो लालबाग, घोडपदेव आणि हा सगळा एरिया ना, म्हणजे माझं जवळजवळ सगळं बालपण हे लालबाग आणखीन काळाचौकीमध्ये गेलंय. वा. तर त्याच्यामुळे मी पटकन हो म्हटलं, कारण मामाकडे राहायला मिळणार आणि मामा खूप लाड करायचा. आणि पुन्हा असं सगळं झालेलं असल्यामुळे मग मामाला विचारलं की माझं हे झाल्यानंतर मी आले तर चालेल का. चालेल म्हणाला तो. मग मी मुंबईत आले. मग डार्लिंग डार्लिंग हे पहिलं नाटक माझं. त्यात अशोक सराफ, राजा गोसावी, नैना आपटे, मच्छिंद्र कांबळे, रविराज अशी सगळी गँग होती. आणि त्यांच्या याच्यात उभं कसं राहायचं प्रोफेशनल स्टेजला हेही माहिती नव्हतं. कोकणातनं आलेले मी. कोकणातला आपला एक हेल असतो, तो हेलही यायचा माझा. आणि मग अशोक आणि खूप हे करायचा. पण भाषा, शब्द कसे फेकायचे, बोलायचं. कारण
आम्हाला काही तेव्हा शिबिर नाही, काही नाही. आणि बरोबर. शिबिर त्यावेळेला जरी होती असतील तरी परिस्थिती नव्हती की जाऊन हम्म. शिकावं आणि हे करावं असं. हम्म. जे काही बघून बघून शिकता येईल आणि ते असं. पण स्टेजवर उभं राहण्यापासून मला राजा गोसावी, नैना आपटे, अशोक सराफ यांनी खूप, म्हणजे आज मी आहे ती त्यांनी तिथे त्यावेळेला मला साथ दिली म्हणून मी म्हणेन की मी इथपर्यंत येऊ शकले. म्हणजे साथ सगळ्यांचीच त्यावेळेला हवी होती, ज्यांनी ज्यांनी त्यावेळेला मला दिली, म्हणून मी आज या स्टेजला येऊ शकले. पण अगदी अशोकसुद्धा माझा हेल घालवण्यासाठी खूप हे करायचा की हे असं बोलायला पाहिजे, हे असं बोलायचं, तो हा हेल येतो तुझा, तो येता कामा नये, असं करून करून माझ्याकडनं करून घेतलं त्याने. म्हणून मी म्हणते ना की त्यावेळेचे जे सहकलाकार होते आणि ते सहकलाकार ज्यांना ज्यांना लाभलेत ना त्यावेळेचे, ते कलाकार आज अजूनही आहेत. कोणी 30 वर्ष असतील, कोणी 40 वर्ष असतील, कोणी 50 वर्ष आत्ता आहे. तर ती शिकवण, ती शिस्त, त्यांनी घालून दिलेली काही शिस्त, म्हणजे नैनाबाई, मी सांगते ना तुला की नैनाबाईंकडनं आणि तो फारच शिकण्यासारखं होतं. म्हणजे ते आजही, आज नैनाताई 75 वर्षांच्या आहेत. हो. पण तुला सांगते त्या मेकअप करायच्या. शिवाजी मंदिरला प्रयोग असेल तर आपल्या लेडीज मेकअप रूमच्या बाहेर, आता जरासं हे झालंय शिवाजी, पण तेव्हा अगदी असं खुर्ची टाकायच्या, पुस्तक घ्यायचं नाही, वाचत काही नाही. तर मी एकदा त्यांना म्हटलं की नैनाताई तुम्ही असं बसू नये. त्या म्हणायला लागल्या की सविता, हे प्रत्येकाने आपण करायला हवंय. म्हणजे की आपल्याला काय करायचंय काम, आपण काय रोल करतोय. मी पुस्तक जरी घेतलेलं असलं तरी पुस्तकातही माझं लक्ष असतं आणि मला काय करायचंय हे माझं मनन असतं चालू. तर हे खूप मला ह्या लोकांकडनं शिकायला मिळालं अगं. व्यक्ती म्हणून कसे होते, म्हणजे तुम्ही आता नावं घेतली ती सगळीच, अशोक सराफ असतील, नैनाताई असतील किंवा मच्छिंद्र कांबळे असतील, हे सगळे व्यक्ती म्हणून कशी व्यक्ती म्हणून तुला सांगू, फार ग्रेट होती ही माणसं. म्हणजे खूप प्रेमळ, आणि यांचे किस्से काही आठवणीतले जे तुम्हाला सुंदर. म्हणजे राजाभाऊ तर तुला सांगते ना, म्हणजे सगळ्यात ऐट आहे त्यावेळेची अगो की अशोकचा पांडू हवालदार रिलीज झाला होता त्यावेळेला. म्हणजे अशोक असाच होता ना, अशोक बँकेत नोकरी करायचा. आणि डार्लिंगच्या त्यावेळेला बालगंधर्व रंगमंदिरवर बाकीच्या निर्मात्यांनी बहिष्कार टाकला होता. आणि फक्त आमचे निर्माते उदय धुरत आणि रघुवीर जादूगार हे दोघच जण तिथे करायचे. म्हणजे मला तर आठवतंय की 2 महिन्यात जवळजवळ 80 प्रयोग वगैरे आम्ही केले होते. बापरे. बालगंधर्वला. आणि तेव्हा तर पुण्याला, आता आपण पटकन जातो तरी पण आता आपल्याला वाटतं बापरे केवढा प्रवास हा. तेव्हा तर 8-8 तास लागायचे. तो जुना रस्ता, ते वळण आणि ते शिंगरोबाचं मंदिर, त्याच्या तिथे तर तो ट्रेलर मोठा काहीतरी तो उलटलेला असायचा. मग आम्ही चालत जायचो. मग कितीतरी वेळा गाड्याच्या जायच्या ना, त्यांच्याकडे लिफ्ट मागायची, अर्ध चालत जायचो, अर्ध लिफ्ट घ्यायची, असं करत आम्ही प्रयोगाला पुण्यात पोचायचो. माहिती म्हणजे अशोक तर रात्रीचा प्रयोग असायचा ना, 9चा प्रयोग असला की धावत पळत डेक्कन पकडायचा अशोक आणि पोचायचा. कितीतरी वेळा तो कर्जत बिरजतला असा अडकलेला आहे भरपूर पावसाच्या ह्याच्यात, पण तरी सुद्धा प्रयोगाला पोचायचे, कमिटमेंट. आणि त्याच्यामुळे ना ह्या गोष्टी खूप शिकायला मिळाल्या. खूप प्रेमळ, म्हणजे सांभाळून घेणं. मी कोणतरी मोठा आहे, नैनाबाई काय, म्हणजे नैनाबाईने तर त्यावेळेला मी नुकती मुंबईत आलेली होते किंवा कुठला कार्यक्रम असेल काय असेल तर स्वतःच्या साड्या देण्यापासून नैनाताईंनी केलंय. वा, हे फार कमी दिसतं. हो, आपल्याकडचं देणं फारच. त्याच्यामुळे ही माणसं मी विसरूच शकत नाही. अशोक सर 100वा आमचा प्रयोग, डार्लिंगचा, आणि तेव्हा 100वा प्रयोग वगैरे म्हणजे ना फारच हे असायचं. आता अरे बापरे एवढं झालं. तेव्हा 100, आणि म्हणजे तेव्हा 500-500 प्रयोग व्हायचे.
आता ते खूप सोशल मीडिया आणि हे सगळं आल्यामुळे एवढं असलं तरी फार इतकं काहीतरी केलं जातं, अशा ह्या गोष्टी आहे. पण तेव्हा असं नव्हतं. तर 100वा प्रयोग आणि कोकणातनं आलेली मी, 100वा प्रयोग झालाय आणि पार्टी आहे. आपलं सिटी लाईट मार्केटच्या इथे ना नीलम हॉटेल म्हणून होतं, आता तिथे ती बिल्डिंग होते. तर तिथे 100व्या प्रयोगाची पार्टी. कालेलकर, तेव्हा पण अशा व्हायच्या म्हणजे प्रॉपर हॉटेल मध्ये पार्टी सेलिब्रेशन. हो वा. मधुसूदन कालेलकर लेखक, अरविंद देशपांडे डिरेक्टर त्या नाटकाचे, आणि ही दिग्गज मंडळी, आणि मी त्यांच्यात लहान. पार्टी काय असते काय हे काहीच माहिती नाही, कोकणातनं आलेली, पण जायचे नैनाबाईंचे शेपूट धरून मी. आणि पण जायचे तेव्हा तुला म्हणते हे शिवाजी पार्कला आता ते कोस्टा हॉटेल झाले ना, कॉफी डे काहीतरी असं झालंय, तिथे ना एक चायनीज पार्लर. तेव्हा ह्या चायनीजच पार्लर, हे नंतर सगळे आपले लोक यायला लागले, पण पूर्वी ह्या जापनीजच ॲब्रो बिब्रो करायच्या ना. अच्छा. हा, तेव्हा कुठे होतं, एक कुठे होतं तुला सांगते, एक सेंच्युरी बाजारमध्ये आतमध्ये होतं एक पार्लर, ती पण जापनीसच अशी होती करणारी. आणखी इथे एक होती. तर मला काय म्हणजे की पार्टी म्हणजे असं काहीतरी करून जातात, हे सिनेमात बघितलेलं असल्यामुळे ना ते डोक्यात, की पार्टीला जायचं म्हणजे असं काहीतरी करायचं आणि जायचं तरच आपल्याला म्हणजे हे. मग मी गेले पार्लरमध्ये, ॲब्रो केल्या, ज्या चांगल्या होत्या त्यांची वाट लावून घेतली, चांगले केस होते त्यांचे वाट लावली, कापले. आणि पार्टीला अशोकने बघितलं, आणखी सगळं नाही ना बाई, हे काय. तर मी म्हटलं पार्टी, कोणी सांगितलं तुला की पार्टीला येतं नाही, हे सगळं करा, काय केलंयस तुला कळतंय का. आता माती तर खाल्ली होती तर काय आता बोलणार. बसले सगळे, बसले तसंच, इकडे हे कालेलकर वगैरे सगळे ह्या बाजूला आम्ही, आणि सगळ्यांच्या समोर ड्रिंक्सचे ग्लास आले. नैनाबाईंचा आणि तर काही संबंधच नाही, मला त्यावेळेला काही हे माहिती नाही. आपल्या समोर ग्लास आलेत सगळ्यांच्या, आता बघू काय हे ते. तर म्हणजे आजही मी निर्व्यसनी, म्हणजे कुठलंच व्यसन नाही, ना सुपारी खात, ना बडीशेप, ना काहीच. म्हणजे पण चुकूनही असं झाली नाही चूक ही कधीतरी मोहापायी. आपलं क्षेत्र फार मोहमयच आहे सगळं. कधीतरी नव्हे, रोजच मोह आहे तिथे. तर म्हणजे मला पान खाल्लं तरी ॲलर्जी येते. तर अशोक समोर असा राजाभाऊ आणि सगळे नाही ना, मी आपली सगळ्यांकडे बघते. आता काय सगळे ग्लास घेतलं तर आपण काय आहे ते, मग काय ह्याने काय होणार आहे कोणाला माहिती ना. सांगणारं तेव्हा असं कोणी नाही ना, की बाबा ह्या गोष्टीपासून हे होतं किंवा काय. फक्त अशोकने डोळे मोठे केले आणि मान हलवली. म्हटलं काहीतरी गडबड आहे. मी हातच नाही लावला, म्हटलं नकोच, काहीतरी असं हे केलं म्हणजे याचा अर्थ की हे नाही. आणि मग त्याच्यानंतर मला सांगितलं की ह्या इंडस्ट्रीत तुला जर राहायचं असेल, जे ध्येय घेऊन आली आहेस तू, जिथे तुला पोचायचंय ते जर तुला पोचायचं असेल, तर हे जे मोहमय आपलं इंडस्ट्री आहे ना, आणि ह्या गोष्टी याच्यापासून लांब राहिलीस तर जे ठरवून आलीस ते करशील आणि करता येईल तुला. म्हणजे खरंच मी नशिबवान आहे की मला माझ्या सुरुवातीच्याच जे रंगभूमीवर पाऊल टाकलं तिथे मला ही अशी माणसं मिळाली. मग डार्लिंग डार्लिंग झालं, मग त्याच्यानंतर राजाभाऊ नैनाबाईंबरोबर 2-3 नाटकं केली, अशोक बरोबर डार्लिंग डार्लिंग, पण सिनेमे केले. नंतर मला खूप सगळ्या इतक्या छान लोकांबरोबर काम करायला मिळालं ना. डॉक्टर काशीनाथ घाणेकर, मला ते विचारायचं होतं, मामा तोरडमल, रमेश भाटकर, भक्ती बर्वे, सदाशिव अमरापूरकर, अविनाश मसुरेकर, अविनाश नारकर, वंदना गुप्ते, यशवंत दत्त. म्हणजे इतक्या ह्या लोकांबरोबर काम करायला मिळाल्यामुळे ना खूप शिकायला मिळालं. मोहन कोठीवान, शरद तळवलकर.
आता मला खास करून ना म्हणजे आमच्या पिढीने डॉक्टर काशीनाथ घाणेकर, भक्ती बर्वे यांना असं प्रत्यक्ष परफॉर्म करताना पाहिलं नाहीये. त्यामुळे ना ती क्रेज आहे आणि फुलराणीमुळे त्या आणि काशीनाथ घाणेकरांचं तर एक हो. एक म्हणजे आता सिनेमा आल्यामुळे गुंतता अधिक ती हृदय. क्रेज वाढली आहे. हा हो, सिनेमा त्यांचा पाहिल्यामुळे की हो, हा नट कसा असेल हो. प्रत्यक्ष त्याला बघण्याची. तर त्यांच्याविषयी मला जास्त तुमच्याकडनं पण जाणून घ्यायला मी आवडेल. तुला सांगू का, सिनेमा तू म्हणालीस की हां. डॉक्टर काशीनाथ घाणेकर हं. सिनेमाला, आज आशालता नाही आहे हां. आणि आशालताने डॉक्टरांबरोबर खूप काम केलं. हं. म्हणजे जवळजवळ 1500 वगैरे प्रयोग तिने केले असते हं. आशाताईंनी. आणि ती रडली माझ्याकडे येऊन, मला म्हणाली, सविता आपण हा सिनेमा बघायचा नाही, तू गेलीस तर बघ सिनेमाला. म्हटलं का, काय झालंय? नाही जायचं. डॉक्टर असे होते. म्हणजे जे डॉक्टरांबद्दल पहिलंच वाक्य जे बोललं गेलंय ते इतकं अत्यंत चुकीचं आहे, तुला सांगते. डॉक्टर काशीनाथ घाणेकर ही रंगभूमीला लागलेली कीड आहे असं वाक्य आहे सिनेमात. हं. आणि मला बघायचा नव्हता तो सिनेमा, पण मी एका ठिकाणी परीक्षक होते आणि मला तो बघायला लागला. पण मी अभिजित देशपांडेंना नंतर, ते होते तिथे आलेले, हं. आणि मी म्हटलं की हे नाही आवडलं, फार चुकीचं तुम्ही दाखवलंय. पहिली गोष्ट की त्या वेळेला सुद्धा कोणीही रस्त्यावर बसून दारू प्यायचे नाहीत. शौकीन होते डॉक्टर, पण ते त्यांच्या ओरात राहायचे, ते त्यांच्या ह्याच्यात राहायचे, ते रस्त्यावर कधीच दारू प्यायले नाही. म्हणजे जे मी बघितलं किंवा मी डॉक्टरना ओळखते, त्या ओळखत होते किंवा काम केलं मी डॉक्टरांबरोबर, तर मला नाही तो कधी अनुभव आला की त्यांनी चिमटा काढलाय, त्यांनी काय केले, काही नाही. म्हणजे एकदा तर तुला सांगते की सुरुंग नाटक अभिजातचं, आणि अभिजात संस्था त्यावेळेला आनंद काणे, हं. नंदकुमार रावते डिरेक्टर वगैरे, म्हणजे हे दिग्गज बापच लोक होते ग सगळे त्यावेळेचे. हं. तर ठक्कर हॉल पार्ल्याला, हं. तेव्हा ना रिहर्सलला हॉल खूप कमी असायचे. हं. एक बिर्ला मातो हा असायचा, बिर्ला, मग कुठे चर्नी रोडला आपल्या चौपाटीच्या इथे. आणखीन ग्रँड रिहर्सलला ठक्कर किंवा बँड्राचे अशी काही थिएटर्स होती. हं. तर तेव्हा ते हिलचे चप्पल्स आणि हे ते घालून ना, हं. हं. तर ते मी आपलं घातलं होतं. आणखीन रिहर्सल झाली, आणखीन प्रयोग, 2 दिवसानंतर प्रयोग, हं. म्हणजे ओपनिंग नाटकाचं, आणि माझा पाय मुरगळला, असा ट्विस्ट झाला पाय, आणि अरे बापरे! मी घाबरले. हां. डॉक्टरांच्या बरोबर आणि प्रयोगाचं ओपनिंग आहे, आणि आता माझा पाय असा करणार काय? हं. हं. मी रडायला लागले आणखी नाही. तर काही नाही, म्हणजे तुला सांगते ना की जे ऐकलं होतं, म्हणून मी नेहमी म्हणते की ऐकणं आणि अनुभवणं फरक असतो. खूप फरक असतो. अनुभवल्याशिवाय बोलू नका कुणाबद्दलही. हं. वाईट तर नाहीच बोलायचं, बोलता आलं तर चांगलं बोला, पण वाईट अनुभव घ्या आणि मग बोला. तुला अक्षरशः सांगते की एवढा मोठा कलाकार, आणि ते स्वतः डॉक्टर डेंटिस्ट होते ते, हं. पण तरीसुद्धा त्यावेळेला त्यांनी, विजय देसाई यांचा मॅनेजर होता त्यावेळेला, हं. आनंद काणेंचा, जो नंतर आपल्या वायसीला होते ते, डॉक्टरांनी लगेच त्याला लिहून दिलं. आधी सांगितलं पहिलं बर्फ घेऊन ये, हं. तो बर्फ आणायला पाठवला. हं. त्याच्यानंतर स्वतः असा पाय माझा हातात घेऊन बर्फाने शेकलाय डॉक्टरांनी. मग लिहून दिलं, हा लेप आण. मग विजयकडे दिलं लिहून की हे आणून तिला द्या, आणि हे लावलं की ती बरी होईल म्हणून. हं. हं. म्हणजे की इतक्या ह्याने, मग मी लहान होते म्हणून असेल किंवा काही, पण माणसाची वृत्ती आणि माणसाचा स्वभाव, माणूस म्हणून जे असतं ते लहान असेल काय मोठं असेल काय, सगळ्यांबरोबर ते कळतं की ही व्यक्ती कशी आहे ते. हं. दौऱ्यावर गेल्यानंतर सुद्धा चेष्टेत मला सगळे म्हणायचे, तुला गोळ्या बिळ्या देतात, घेऊ नकोस हा, ते डॉक्टर कुठले तुला माहिती आहेत का, असं चेष्टा, खूप हां. चेष्टा मस्करी. हं. म्हणजे तुला सांगते ना की तेव्हा 10-10, 15-15 दिवसाचे दौरे असायचे, पण ते संपल्यानंतर असं वाटायचं की अरे संपायला नको, हं. इतकी आम्ही मजा करायचो. जेवणाचा भत्ता 3 रुपये होता, त्याच्यात नाश्ता करायचा, त्याच्यातच जेवायचं सगळे, पण तरीही ती मजा होती.
तरीही ती मजा होती. लोणावळ्याला ठरलेलं एक हॉटेल असायचं, तिथे मग बस थांबायची, मग तिथे चहा घ्यायला जायचा. मग ती बाजूला ना त्याच्या एक मुगाची भजी करणारा होता, आता आहे काय माहिती नाही. तो जुन्या रस्त्याने जायचो ना तेव्हा, तर रमाकांतचा बटाटे वडा खोपोलीला, आणि तिथे थांबली बस तर ती मुगाची भजी घ्यायची. मग ती परवडली पाहिजेत ना घ्यायला. आणि माझं काय व्हायचं की पैसे घरी पाठवायचे ना, मग चहा प्यायला उतरलं, भजी घेतली तर पैसे संपणार आपले, मग उतरायचंच नाही. मग मी झोपून राहायचे बसमध्ये. तर मला एकदा भक्ती बर्वे म्हणाली, तू सारखं पोटात दुखतं, डोकं दुखतं, काय सांगतेस, काय तुझा प्रॉब्लेम आहे, तू उतरत का नाहीस? आणि तेव्हा कसं असायचं माहितीये ना, की सगळेजण एकमेकांना विचारायचे, आणखीन सगळ्यांनी एकत्र उतरायचं. माझं मी उतरले नि गेले, चहा प्यायले नि आले, असलं काही नव्हतं तेव्हा, जे आत्ता आहे ते. तेव्हा म्हणजे सगळ्यांनीच एकत्र उतरायचं, जे काय खायचं ते सगळ्यांनी एकत्र खायचं. आज मी पैसे दिले तर उद्या तू दे, असं असायचं तेव्हा. तर भक्ती म्हणायची, काय आहे ते सविता सांग मला, तू का असं? आणि मी ना तेव्हा तुला ते कांपोज नावाच्या गोळ्या मिळायच्या झोपेच्या, आणि 2 रुपयाला 10 गोळ्या मिळायच्या त्या. तर मला भूक लागू नये म्हणून मी शिवाजी मंदिरला एक मेडिकलचं दुकान होतं बाजूला, तर ती बस सुटायच्या आधी मी ते पाकिट घ्यायचे. आणि टिळक ब्रिजवर गेली बस, की आता पुण्याला रात्री प्रयोग आहे ना 9 वाजता, तर पुण्याच्या प्रयोगाला जाताना अर्धीच गोळी टिळक ब्रिजवर घ्यायची. आणि दौऱ्यावर जेव्हा जायचो आम्ही, तेव्हा टिळक ब्रिजवर गेल्यानंतर 1 गोळी 2 गोळ्या घ्यायच्या आणि झोपायच्या. म्हणजे आपल्याला कोणी उठवायला नको, जेवायला उठ, चहा प्यायला, रोज काय कारणं सांगशील, पोटात दुखते हे, ती कारणं मला माहिती होती ना. फक्त हे स्ट्रगल करून इतक्या सगळ्या दिग्गज लोकांबरोबर काम करत करत आले. विंगमध्ये थांबायचं, बघायचं कोण कसं करते, काय करते, कसं बोलायला पाहिजे. मलाही काही सुरुवातीला आले तेव्हा मला फार काही छान काम करता येत होतं नाही. आत्ता मी शिकते, करते, थोडं थोडं इतक्या वर्षानंतर पण आपण शिकतोय हे बोलणं आज फार कमी दिसतं. थोडं 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 हे करते. पण ह्या सगळ्या लोकांकडनं शिस्त शिकायला मिळाली. थिएटरवर किती आधी पोचलं पाहिजे, तर ह्या गोष्टी खूप शिकायला मिळाल्या. मधुकर तोराडा मामांबरोबर खूप काम केलं, रमेश भाटकर बरोबर काम केलं, विक्रम गोखलेंसोबत पण केलंय ना. विक्रम गोखलेंबरोबर केलं, विक्रम काका खूप स्ट्रिक्ट फैयाज बरोबर केलं होते असं. स्ट्रिक्ट तर ते कसं प्रत्यक्ष तुम्ही अनुभवलंय? अनुभवलं ना. म्हणजे एकदा तुला सांगते, बोरिवलीला प्रयोग होता ठाकरेला, आणि आपलं मुंबईतलं नेहमीप्रमाणे ट्रॅफिक आणि ह्या गोष्टी, आणि मी गाडी घेऊन निघाले होते, आणि पोचायला थोडासा उशीर झाला होता. म्हणजे प्रयोग सुरू विरू नव्हता, आधी जे 1-1.5 तास आधी पोचायची ही जी शिस्त ना, त्याच्या ह्याच्यात थोडासा उशीर झाला होता पोचायला. विजींचे फोन सारखे, कुठपर्यंत पोचलेस, कुठपर्यंत पोचलेस. म्हटलं विजी इथपर्यंत पोचलेत. थिएटरवर पोचल्यानंतर जे काय केलंय, याच्या पुढे एक तर गाडी घेऊन येणार असशील आणि 4चा प्रयोग असेल तर घरातनं 1 वाजता निघायचं, नसेल तर ट्रेनमध्ये बसायचं आणि यायचं. पण ते जितके स्ट्रिक्ट होते ना, तितके ते प्रेमळ होते. म्हणजे ज्या माणसांनी मला सगळ्यांच्या समोर ओरडले किंवा हे केलं, वाईट तर मुळीच वाटलं नाही, कारण माझ्या चांगल्यासाठी होतं ते. त्याच्यामुळे ही माणसं बोलली, रागवली, अपमान केला ना, तरी तो अपमान वाटायचा नाही, कारण मला तेव्हा शिकायचं होतं, मला काम करायचं होतं. मी एक ध्येय घेऊन कोकणातनं आले होते की मला इथे पोचायचंय, मला हे करायचंय. आईला शब्द दिलेला होता, वडिलांना शब्द दिलेला होता, त्याच्यामुळे माझं ना ते हे होतं. त्याच्यामुळे मला ही माणसं कोण कधी ओरडले, काही केलं तरी मला अपमान नाही वाटायचा, वाईट वाटायचं नाही. पण तेच विक्रम गोखले जेव्हा मला सांगतात की तू वेळेत पोचली पाहिजेस, आणि एका प्रयोगाला कुठेतरी ते उशिरा
त्यांनाही त्या ट्रॅफिक आणि या सगळ्या याच्यामुळे उशीर झाला. सगळ्यांसमोर त्यांनी असे कान धरले होते आणि सॉरी म्हणाले होते. आणि म्हणून ही माणसं मोठी होती. खरंच ही माणसं मोठी असण्यापाठीमागची ही कारणं आहेत की सॉरी म्हणायला, म्हणजे आता मी नेहमी म्हणते की सॉरी म्हणण्याने काही लहान नाही होत आपण. बरोबर. चूक असेल तर सॉरी म्हणा ना. म्हणजे माझी चूक जर असेल तर मी 10 वेळा तुला सॉरी म्हणेन, पण चूक नसताना जर तू म्हणालीस की सॉरी म्हण, वरून कोणी खाली आलं तरी म्हणणार नाही. सदाशिव अमरापूरकर म्हण किंवा हे निळूभाऊंचं तुला एक सांगते. निळूभाऊंचं वाक्य मला त्यावेळेला ना, म्हणजे निळूभाऊंबरोबर पण काम करायला मिळालं मला. अजिंक्य देव, वर्षा उसगावकर फिल्म केली आहे मी. आणि तेव्हा निळूभाऊ वगैरे म्हणजे असं आदरयुक्त भीती म्हणतो ना आपण, तशी ह्या सगळ्याबद्दल असायची. मोहन बरोबर तर किती काम केलंय ग. हो, मोहन जोशी. म्हणजे मोहन बरोबर तर मला इतकं शिकायला मिळाले आणि की इतक्या गोष्टी की अभिनय काय, नुसती वाक्य मी वाक्य बोललोय म्हणून तू वाक्य बोलायचं असे नाही. आज गाढवाचं लग्न म्हणजे सविता मालपेकरला नाटकाच्या ह्याच्यातनं सुद्धा जे लोकांना खूप मी आवडायला लागले म्हणा किंवा हे, तर गाढवाचं लग्न. आणि मला ती भाषाही माहिती नव्हती हा, कारण मी दादूंचं बघितलंच नव्हतं ग. अच्छा. तेव्हा तिकीट काढून नाटक बघायला पैसे कुठनं आणायचे, त्याच्यामुळे बघायला नाही मिळालेलं. आणि एकदा असाच मोहनचा फोन आला, तेव्हा नाट्यदर्पण रजनी व्हायची. तर सविता आपण गाढवाचं लग्न करतोय. म्हटलं अरे करतोय म्हणजे 10 मिनिटाचं स्किट करतोय, तू करायचं. मोहन मला नाही रे, मला भाषा नाही माहिती. मला नाही, ते करशील तू, होईल ते. अरे आणि तुला ते तेव्हा एकच अवॉर्ड असल्यामुळे ते नाट्य दर्पण रजनी म्हणजे काय असायचं माहितीये की नॉमिनेशन झालं ना तरी वाटायचं हा मिळालंच आपल्याला, असं असायचं तेव्हा. की आता अवॉर्ड मिळालं नाही मिळालं तरी काय, पण तेव्हा नाही मिळालं ना तरी असं हे व्हायचं. पण नॉमिनेशन मिळालं ना, भक्ती बर्वे वगैरे म्हणजे जे सगळे असे दिग्गज असायचे ग, त्यांच्याबरोबर आपल्याला नॉमिनेशन झालंय म्हणजे काय, तो आनंद वेगळाच असायचा. आणि त्या याच्यात करायचे. अरे मोहन, इतक्या सगळ्यांसमोर तू मला सांगतो तुझ्या समोर उभं राहायचंय, हे करशील तू? कसं, मला माहिती नाही आहे, भाषा माहिती नाही. नाही ते माझ्याबरोबर रिहर्सल कर. कधी करू? आणि मोहन त्यावेळेला तर हिंदीमध्ये इतका बिझी होता की मोहनला 5 मिनिटं पण वेळ नसायचा. आणि तो जिथे शूट करायचा ना तिथे मला बोलवायचा. मी आपली तिथे जायची. भले 10-15 मिनिटाचा स्किट होता, पण तो चांगला झाला पाहिजे ना. मग मी कॅसेट देतो तुला असं म्हणायचा. आणखीन माझ्याबरोबर रिहर्सल नाहीच, गाडीत लावून द्यायचं आणि आपण जायचा. मी आपली मग कॅसेट आणि मग माझी वेळ झाली की मी निघून जायची. रिहर्सल आम्ही केली ज्या दिवशी अवॉर्ड फंक्शन आहे रंगभवनला असायचं त्यावेळेला. निघाला घरनं अंधेरी येऊन, मला म्हणाला मी टच होतो, तुला पिकअप करतो, ज्योती आणि मी आहे, आणि मग आपण जाता जाता रस्त्यात बोलूया. अरे तोपर्यंत आपलं ते जे ऐकलेलं होतं ते भाषा आणखीन ते केलं. रंगभवनला पाठीमागे स्किट करायच्या आधी आम्ही दोघांनी रिहर्सल केली. वा. आणि तो स्किट इतका अप्रतिम झाला आणि सगळ्यांना आवडला. आणि मग त्याच्यानंतर तेव्हा अल्फा होतं झी, मग तो इव्हेंट मला वाटतं सचिन पिळगावकरांनी केला होता. आणखी त्याच्यात मग नंतर स्किट केला परत सतीश तारे, मी आणि मोहन. तोही अप्रतिम झाला. आणि मग मनोहर नरे म्हणायला लागले की आता मला नाटक करायचंय, फारच तुम्ही दोघं छान करताय. म्हणजे कॉमेडीचं हे काय असतं, हे अशोक राजाभाऊ, शरद तळवलकर वगैरे यांचं बघून बघून की टायमिंग काय असलं पाहिजे. आणि पण अवसरीकर, वसंत अवसरीकर आणि मोहन यांनी जे माझ्याकडनं करून घेतलंय हे आत्ता नाही असं होणार. म्हणजे आता करून कुठलं घ्यायला बसले, तुला करायचं तर कर, नाही तर जा. वाईट किती तुझं होईल हे बघतील, चांगलं किती होईल हे नाही. आत्ता
त्याच्यामुळे ना ह्या लोकांकडनं खूप शिकायला मिळालं. विक्रम गोखले सुद्धा म्हणजे आम्ही बाहेर गेलो ना की त्यांना पण म्हणजे मी म्हटलं ना की अनुभव आल्याशिवाय लोकांनी बोलू नये कोणी. बरोबर. पण ते स्वतःही खवय्ये होते. त्याच्यामुळे ते पण ना म्हणजे आधी मला असं कोणी खूप कंजूस आहे, तमकं आहे, तमकं आहे. मी म्हणायची असू देत, आपल्याला काय आहे. माझं नेहमीच आपलं माझी भरलेली बॅग असायची खाण्याची येते. आम्ही दौऱ्यावर गेलो की मजा करत जायचो येते. पण ते मग कधी गुलाबजामुन, कधी कुठेतरी थांबो हॉटेलला, मग तिथे सगळ्यांना खायला घालायचं वगैरे, हे त्यांना ती खायला घालण्याची पण आवड होती त्यांना. त्याच्यामुळे ह्या लोकांकडनं ना खूप शिकायला, आणि की जे डिरेक्टर मिळाले ना मला त्यांच्याकडनं एक खूप शिकायला मिळालं. जरी कलाकार होते, को आर्टिस्ट आपले असतात, त्यांच्याबरोबर आपण काम करत करत, पण तयार उभं राहण्यापासून जे मेहनत आपल्यावर घेतात डिरेक्टर आपले, ते इतके सगळे डिरेक्टर छान मिळाले ग. म्हणजे दिलीप कोल्हटकर, शशिकांत निकते, मधुकर तोरडमल, नंदकुमार रावते, म्हणजे इतके छान सगळे डिरेक्टर आणि मिळाले ना. त्याच्यामुळे एक त्यांच्या कामांची पद्धत, मी ज्यांच्याबरोबर काम केलं त्यांची कामाची पद्धत, ते थोडंसं असं सगळं थोडं 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 घेऊन मी करण्याचा प्रयत्न करते. निश्चित. भक्ती बर्वेंबद्दल मला तुमच्याकडनं अधिक जरा थोडंसं ऐकायला आवडेल. भक्ती बरोबर मी सदाशिव अमरापूरकर, अविनाश मसुरेकर, हँडसम, भक्तीबरोबर काम करायला मजा यायची का. ती म्हणजे गुणी अभिनेत्रीची खूप लवकर एक्झिट झाली असं वाटत. खूप लवकर एक्झिट. आणि सांगू तुला, म्हणजे लोकांना खूप प्रश्न पडायचा माहितीये की भक्तीची आणि तुझी मैत्री कशी, का तिलाही विचारायचंय का. म्हणजे असं का. ती थोडीशी हे होती, थोडीशी म्हणजे की तिचं ज्यांच्याबरोबर पटायचं त्यांच्याबरोबर म्हणजे खूपच. एकतर ती कुणाला कारण काय होतं माहितीये ना, की तिच्या काही ज्या सवयी होत्या, सवयी म्हणण्यापेक्षा एखाद्याला बघ, आता समज तू आणि मी एका रूम मध्ये जर असू, शेअर आपल्याला करायचं असेल, तर तुझ्या सवयी मला माहिती नाही आहेत किंवा माझ्या सवयी माहिती नाही आहेत, पण तुला एखादी गोष्ट नाही आवडत आहे, मग माझ्या तुला त्रास होणार. तर तिचं ते असायचं की माझ्या ह्या सवयी आहेत, मी पुस्तक वाचते, मला झोप येत नाही, मला हे असतं, मग माझ्याबरोबर कोणी नको, म्हणजे त्याला माझ्यापासून त्रास होऊ नये. पण त्याचे अर्थ खूप वेगळे काढले जायचे. म्हणजे भक्तीला अस्थमा होता, म्हणजे तिला तू उदबत्ती लावलीस अशी तरी तिला त्रास व्हायचा, म्हणून स्टेजवर सुद्धा पंखे लावायला लागायचे. म्हणजे भक्तीबरोबर काम करणाऱ्या माणसाने सिगरेट पण नाही ओढायची, आणखीन नाही नाही, इतकं तिचं होतं, आणि तिला तो व्हायचा त्रास. पण त्याच्यावरही लोकांनी खूप चर्चा केल्या होत्या, जे आपण म्हणतो की निंदकाचे घर असावे तसं ते होतच खूप, म्हणजे ते आधीपासूनच आहे म्हणा. ती काय सिगरेट ओढते, ती का, अरे जिला धूर चालत नाहीये तिच्याबद्दल का असं बोलताय तुम्ही. आणि तो अनुभव मी घेतला. आम्ही नाशिकला प्रयोग होता आमचा, आणि आम्ही निघालो प्रयोगाला, आणि तेव्हा ना नाटकाच्या बसेस फार नव्हत्या, आणि ज्यांच्या होत्या त्या कशा होत्या माहितीये, एसटीत कशा असतात, एक 3 याची सीट इकडे असते, एक 2 याची असते. तर तेव्हा पूर्वी कसं, त्या दौऱ्यावर गेल्यानंतर ना, आता 2 सीटच्या याच्यावर मी आणि भक्ती बसले समजा, आणि इकडे 3 जण बसले, तर रात्री झोपताना मी या सीटवर, भक्ती ह्या सीटवर, म्हणजे कैची करून पायात पाय घालून आम्ही झोपायचो. काही जण 2 सीटच्या मध्ये झोपायचे, आणि त्या याच्यातच शांताबाई जोग, आणखी जयराज हर्डीकर, आणि हे जे ॲक्सिडेंट झाला आणि त्या वेळेला गेले, ते 2 सीटच्या मध्ये झोपलेले होते, आणि बस पेटली तेव्हा त्यांना उठता येईना, आणि ते उठायला गेले आणि बसने पेट घेतला आणि त्याच्यात गेले ते. म्हणजे असे प्रवास केलेले आहेत त्यावेळेला सगळ्यांनीच. म्हणजे बॅग असेल ना, आता 10 दिवसाचा दौरा तर बॅग असणारच ना, मग ती 2 सीटच्या मध्ये बॅग टाकायची, आणि डोकं तिकडे करायचं खिडकीच्या इकडे, आणि मग असे पाय टाकायचे. असे प्रवास केले. आणि नाशिकला प्रयोग होता आमचा, आणि
संध्याकाळ झाली होती, चहा प्यायला थांबलो होतो आम्ही कसारा घाट लागायच्या आधी. आणि ड्रायव्हरने उदबत्ती लावली आणि ती उदबत्ती चुकून राहिली. आणि ते जे भक्तीचं झालं, मग श्वास लागला लाल 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 लाल, ती एकतर घोरी घोरी पान आणि हे, आणि लाल 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 बुंद झाली ती नुसती. तिला काय माझ्याकडे तेव्हा माझं डोकं खूप रोज दुखायचं माझं, तर त्याच्यामुळे बाम आणि असं, मग तिला मी बाम छातीला लावलं सगळं. आणि मग मी मनात म्हटलं की किती लोक वेडे आहेत, म्हणजे खरंच या बाईला इतका त्रास होतोय आणि लोक वाटेल ते बोलतायत. आणि म्हणून मी म्हणते की प्रत्येकाला प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. भक्तीचा अनुभव इतरांना वेगळा आला असेल, पण मला चांगलाच आला. ती मला अगदी लहान याच्यासारखी सांभाळायची. मला सगळ्यात मासे खायला मी भक्तीला पहिल्यांदा शिकवलं. वा. आणि तिला माझ्याकडची ऋषी पंचमीची भाजी खूप आवडायची, त्याच्यामुळे ती गणपती माझ्याकडे असायचा ना, तर ती मला सांगायची मी दुसऱ्या दिवशी येणार सविता, का तर ऋषीची भाजी करते मी म्हणून. आणि मग छान गप्पा मारत बसायची. संध्याकाळी मग डबा भरून घेऊन जायची. म्हणजे तिला खाण्याची आवड होती. प्रेमही ती तितकंच करायची, पण ज्यांच्याबरोबर पटायचं त्यांच्याबरोबरच. म्हणजे मी तुला सांगू ना की मला माहिती नाही, बऱ्याच जणांबद्दल बोललं जातं की ते असे होते, ते तसे होते, अमके तसे होते. पण मला ह्या कुणाचा एक फैयाद सोडलीस तर मला कुणाचाही वाईट अनुभव आला नाही. ज्यांच्याबरोबर मी कामं केली त्यांच्याबरोबर, मग ते पुरुष नट असू देत किंवा ह्या सगळ्या काम करणाऱ्या असू देत. फैयाज का नाही तुमचं पटत होतं? काय असतं माहिती आहे ना तुला, की जे आपण म्हणतो ना अहंकार, स्वतःच्या सौंदर्याविषयी किंवा इतर गोष्टींविषयी किंवा असेल काहीतरी, काय नक्की तिचा प्रॉब्लेम होता हे मला माहिती नाही, पण ते मला त्रास द्यायला तिला आवडायचा. पण मग ते काय असतं माहिती आहे ना तुला, एकतर सविता मालपेकर मी कोकणातनं आलेली, त्याच्यात उगाच शेपटीवर कोणी पाय दिला तर काय मग आपण गप्प बसणार. हो, मग तीच शेपटी अशी फिरवायची. बरं, जेव्हा अनुभव येतो आपल्याला, उद्या तुला जर माझा अनुभव आला तर तू निर्मात्याला सांगशील की नाही बाबा सवितापासून मला लांब ठेवा, एकत्र ठेवू नका. आणि एकत्र ठेवला तर कधी तरी मारामाऱ्या होतील. हो की नाही? मग ते निर्मात्याने ऐकायला पाहिजे का नाही? तर आमचा निर्माता तेव्हा ऐकला नाही, मग मारामाऱ्या झाल्या. खरंच? हो, हे मी ऑनस्क्रीन पहिल्यांदा बोलते, कारण ती दिग्गज आहे अभिनेत्री, सगळं हे त्यावेळेला ते झालं. मी तरुण होते, सगळ्या ह्या गोष्टी. काय होतं, जे मी सातत्याने आत्ता म्हणते की अनुभवल्याशिवाय बोलू नका. देवाने आपल्याला तोंड दिलंय म्हणजे एखाद्याबद्दल वाईटच बोलायचं ठरूनच. आणि बऱ्याचशा लोकांना ही सवय असते की ठरवायचं आणि बोलायचं, काही माहिती नसतं, काही अनुभव घेतलेला नसतो, काही नसतो, पण वाईट ठरवायचं आणि वाईटच बोलत जायचं. म्हणून मी हल्ली काय म्हणते, माझ्याबद्दल जर कोण बोललं तर मी आता मोठी अभिनेत्री होते, सविता मालपेकर तू लहान होतीस, आत्ता तू खूप मोठी होतेस, तुझ्याबद्दल बोलतायत ना, तू मोठी अभिनेत्री होतीयस आत्ता, असं मी म्हणते. मग अशी निळूभाऊंबद्दल बोलता बोलता थोडंसं मध्ये राहिलं, आणि मला ती उत्सुकता का आहे, कारण निळूभाऊ म्हटलं ना, कारण विलन म्हटलं पडद्यावर पाहताना की प्रत्यक्षात हा माणूस थोडा तसाच असेल अशी प्रेक्षकांची समजूत असते. पण आता हळूहळू ती समजूत कुठेतरी पुसत चालली आहे का? तर असं माहिती बरेचसे खलनायक ते खूप व्यक्ती म्हणून चांगले असतात. व्यक्ती म्हणून निळूभाऊ तर म्हणजे निळूभाऊ समाजसेवा आणि हे तर ते माहीरच होते त्या याच्यात, सगळ्या याच्यात. आणि तर ते आम्ही पैंजण नावाची फिल्म करत होतो, अजय सरपोतदारने डिरेक्ट केली, अमरापूरकर पण होते त्या फिल्म. तर मी एकदा निळूभाऊना म्हटलं, भाऊ म्हटलं ना छोटे छोटे रोल मिळतात भाऊ, असं हे कधी मला मोठा रोल मिळणार आणि असं छान काम करायला मिळणार आहे ते. तर मला भाऊनी सांगितलं होतं की सविता, कुठलंही काम कधी लहान नसतं, ते आपण मोठं करायचं असतं. आणि ते आपण मोठं कसं करतो हे आपल्यावर अवलंबून असतं. निश्चित.
त्याच्यामुळे एक गोष्ट याच्या पुढे लक्षात ठेव, कुठलंही काम लहान नसतं. ते तू मोठं करायचंयस. ते कसं करायचं हे तुझ्या हातात आहे. आणि तेव्हा जी मी खूणगाठ बांधली आहे ना, त्याच्यानंतर मला 10 मिनिटाचा सीन येऊ देत करायला मी करते. निर्मात्याला फक्त एवढंच विचारते किंवा डिरेक्टरला की मला करण्यासारखं काय आहे. बरं, मग मला करण्यासारखं 25% 30%, मग त्याचं 100% कसं करायचं ते मी बघते. म्हणजे ही अशा इतक्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत ना ह्या लोकांबरोबर कामं करत असताना. विक्रम गोखलेंबरोबर मला ना निर्मात्याला पैसे सांगायला आजही जमत नाही अगं. हो, म्हणजे इतक्या वर्षानंतर. हो, म्हणजे पूर्वी तर फारच होतं माझं, काय तुमचं काय आहे बजेट, मग तुम्हाला परवडेल ते द्या, असं मी म्हणायची. अरे तर हिंदी फिल्म आम्ही करत होतो. विक्रम गोखलेनीच माझं नाव सांगितलं होतं, प्रियदर्शनची फिल्म. तर मला विजीनी विचारलं, मग सांगितलं मला की ते फोन करतील आणि पैसे काय तुझे ते सांग. म्हटलं विजी तुम्हीच सांगा ना, मला नाही. तेव्हा मला आपली किंमत दुसऱ्याला करायला द्यायची नाही. तुला कळत नाही, तुला अक्कल नाही आहे. स्वतःची किंमत दुसऱ्याला कशी देतेस करायला. तुझी किंमत तू ठरवायचीस आणि करायचीस. मला आठवलं विक्रम काकाच्या समोर ओरडताना. हो, तुझी किंमत तू करायचीस, तुला सांगता येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा 5 कामं नाही म्हणशील ना, तेव्हा 6वं काम तुझ्याकडे जे येईल ती तुझी किंमत देऊन तुझ्याकडे येईल का. मी म्हटलं विजय मला नाही पण म्हणतात ना, मग हेच सांगतोय तुला, हे कर, नाही म्हणायला शिक. आणि मला वाटायचं जाऊ दे सगळे आपलेच आहेत ना. अजून पण मला तसंच वाटतं ग. नाहीतर आज मी माहितीये तुला, पालीला बंगला असता माझा, पैसे वाजून घेतले असते तर. पण आजही मला तसंच वाटतं, जाऊ दे, कुठून तरी येतात निर्माते, उभे राहतात, त्यांना राहू देत, उभं करू देत. पण मला कळत नाही की ते आपलीच ठासून जातात. ते ठासून गेल्यावर कळतं मला आपली ठासून गेलेत म्हणून. पण तेव्हा सगळी वेळ निघून गेलेली असते, सगळं असतं, त्याच्यामुळे काही नाही. पण इतकं सगळं जरी हे केलं असलं ना, तरी मला छान, मी जिथे काम करते मला आनंद वाटतो. आणि मला ना मी खूप कमी काम केलं असेल, म्हणजे काही जण म्हणतात मला माहिती नाही, मला नाही वाटत ते, की तुला जसं यश मिळायला पाहिजे होतं तसं मिळालं नाही ना. म्हटलं म्हणजे काय असतं, म्हणजे काय, यशाची व्याख्या तुम्ही प्रत्येकजण ठरवाल तशी असते ना. बरोबर, निश्चित. मग मला कोणी विचारलं की क्वांटिटी किती आहे सविता तुझी का, तर मी सांगते क्वांटिटी नाही, माझ्याकडे क्वालिटी आहे. मी जी काही कामं केली, जे काही सिनेमे केले असतील, हातावर मोजण्या इतके काय 10 केले असतील, 15 केले असतील, 20 माहिती नाही, मी काय मोजलेलं पण नाही. पण जे केले ते सगळ्यात दिग्गज लोकांबरोबर केले आणि चांगले रोल केले. आणि सगळ्यात मला सांगायला हे वाटतं की मी कधीही कुणाकडे काम मागायला गेले नाही. काम समोरून चालत आलं. काम मागितलं फक्त कुणाकडे सांगू तुला, महेश मांजरेकरकडे. त्याच्यावर आपण येणारच आहोत. मी आता तो प्रश्न करणार होते, पण त्याच्या आधी मला तुम्हाला विचारायचंय की अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांच्यासोबत पण तुमचा एक सिनेमा काहीतरी येणार होता, पण त्याचं पुढे काय झालं का? कारण ते एक मोठं नाव त्याच्यासोबत, म्हणजे रंजना देशमुख सोबत दिसलं नाही. फिल्म होती भुजबळ साहेबांची पहिली फिल्म. अच्छा. त्यावेळेला मला वाटतं भुजबळ साहेब मेयर होते. ओ. आणि कुलदीप पवार त्या फिल्ममध्ये होता. आणि भारत माताचे विनायक सरस होते. कुलदीप आणि तिथेच असायचं आणि सगळं हे. आणि माझं फायनल झालं कुलदीपच्या अपोजिट मी, ती 2 जण, रंजना आणि हे. कुलदीप मला विनायक सरस्वतींच्या इथे भारत माताला घेऊन गेला. तिथे गेले, नंतर ह्यांचे भुजबळ साहेबांचे सेक्रेटरी वगैरे ते आले तिथे. सायनिंग अमाऊंट तेव्हा 3000 सायनिंग अमाऊंट मिळाली होती मला. बापरे. साधारण किती वर्षापूर्वी ही अमाऊंट होती? 3000 आले असतील ग 25-30. म्हणजे मी इंडस्ट्रीत आल्यानंतरचे एक कदाचित 25-30 पेक्षा बरीच वर्ष असतील मला वाटतं. बरेच वर्ष.
तर विनोद काकांच्या तिथे सगळं ते आणि कुलदीप वगैरे तर विनायक सरस्वती यांना खूपच मानायची ही मंडळी सगळी. आणि झालं सगळं, मी खुश, सिनेमात काम मिळालं आणि सेकंड लीड करायला मिळते. आणि त्याचं शूटिंग होतं राजापूरच्या इथे लांजा गाव आहे तिथे होतं, त्याच्यामुळे मला अजून आनंद. आपल्या गावाच्या जवळ, म्हणजे गावातल्यांना कौतुक ना, आपल्या गावातली काम करते सिनेमात म्हणून. म्हणजे ते त्या वयातल्या त्या गोष्टी सगळ्या अशा असतात ना आपल्या. आणि तर कपडे शिवायचे सगळं. बरं, मला नाचता येतं का नाही, हे का नाही, हे एका याच्यात जाऊन त्या भुजबळ साहेबांचे, हा महेश कोकाटे ना, त्याचे वडील, आणखीन वराडकर म्हणून एक होते, यांनी मला डान्स येतो का नाही वगैरे हे सगळं, म्हणजे की आता ऑडिशन आपण त्याला म्हणतो, तेव्हाची ती ऑडिशन होती माझी. फायनल ना, आता जायचं शूटिंगला. ब्लाऊज शिवून झाले, आता साड्या घ्यायच्या आहेत आणि जायचं. आणि फोन येत नाही मला अजून का, म्हणून मी फोन केला. तेव्हा मला कळलं की माझा रोल जाऊन त्या ठिकाणी कामिनी भाटियाला आणली होती. तेव्हा पण या गोष्टी जास्त घडायच्या. काही कलाकार रिप्लेसमेंट कोणी केलेली तेव्हाही हे रंजना, ती त्यावेळेला हे करायची. प्रत्यक्ष म्हणजे भेटला आता ती होता गेलीये म्हणून बोलू नये, गेलेल्या माणसाबद्दल असं बोलू नये, पण त्यावेळेला बऱ्याच लोकांच्या बाबतीत ह्या गोष्टी घडल्या होत्या. मी जसं म्हणते की काही माणसं स्पष्ट बोलत नाहीत, पाठीमागे मेकअप रूम मध्ये बोलतात, आणि सविता मालपेकर स्पष्ट बोलते, एवढाच फरक आहे. पण सविता मालपेकरला स्वतःवरही अन्याय करून घेणं आवडत नाही, सहन करत नाही, आणि दुसऱ्यावर झालेला तर मुळीच आवडत नाही. पण असं करण्यामागे त्या प्रत्यक्ष तुम्हाला ओळखत होत्या, त्यामुळे भेटीगाठीत ना आवडीनिवडी नावड निर्माण कदाचित तिला वाटलं असेल काहीतरी वेगळं. तोपर्यंत भेटला नव्हता तुम्ही एकमेकींना? नाही, हे बघ, हाय हॅलो करणं हे वेगळं असतं, आणि तुम्ही एकमेकांना जेव्हा काम करता तेव्हा तुम्ही ओळखता. बरं, मला शेवटपर्यंत कारण कळलेलं नव्हतं की मला रिप्लेस करण्यापाठीमागे काय कारण होतं. आता त्या सिनेमाचे डिरेक्टर पण नाही आहेत. तर अशा खूप गोष्टी खूप वेळा झाला. ग ते कशाला, काकस्पर्शाच्या वेळेला पण झालेलं आहे. पण माझा निर्माता महेश मांजरेकर हा ठाम निर्माता आहे. तो असा हलणारा आणि हलक्या कानाचा नाही आहे. त्याच्यामुळे इंडस्ट्रीत ह्या सगळ्यांच्याच बाबतीत ह्या गोष्टी होतात. आपल्या इंडस्ट्रीतच असं नाही आहे ग, सगळीकडेच आहे. महेश मांजरेकर फक्त आपण म्हणतो ना, घरोघरी त्याच परी नाही बोलेल ती बरी. आणि प्रत्येक जण घाबरत काय असतो, अरे बापरे, आम्ही आता हे असं बोलल्यानंतर आम्हाला काढून टाकलं तर काय करायचं. मला मुळात हे कळत नाही की ही भीतीच का वाटते तुम्हाला, म्हणजे तुमचा स्वतःवर विश्वास नाही याचा अर्थ. बरोबर का नाही? आपला जेव्हा आपल्यावर विश्वास असेल, आपल्यावर केलेल्या संस्कारांवर जर आपला विश्वास असेल ना, तर ही भीती वाटताच कामा नये. पण काकस्पर्शाच्या वेळेला असं काय झालं होतं की निर्माता ठाम होता, मग तेव्हा पण काही गोष्टी घडणार होत्या तुमच्यासोबत? कारण तेव्हा तर तुम्ही म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही केस संपूर्णपणे टक्कल केलं. हो, पण जेव्हा मला घ्यायचं असं ठरलं, सगळं झालं, मी जे म्हटलं ना की मी कधीच कुणाकडे काम मागितलं नव्हतं, पण मी महेश मांजरेकरकडे काम मागितलं. आणि ह्या सगळ्याला कारणीभूत म्हणजे की तो योग आहे, तुला सांगते, किंवा नियतीने, आपण म्हणतो ना की नियतीने काही गोष्टी तुमच्या आयुष्यात ज्या लिहून ठेवलेल्या असतात त्या घडतात गोष्टी. तसं कदाचित असेल. अमय खोपकर त्यावेळेला कोळी महोत्सव भरवला होता माहीमला, आणि अमयने बोलवलं होतं, म्हणून मी माझी मुलगी नातीला घेतलं होतं, आणखीन आम्ही गेलो. नात माझी एवढूशी होती तेव्हा. गेलो, आणखीन महेश आला होता तिकडे. मला माहिती नाही काय हे, बऱ्याच कलाकारांना त्याने अमयने बोलवलं होतं. तर VIP रूम्स केल्या होत्या, तिकडे गेले. महेश आणि मेधा आले तेवढ्यात. मेधाला काय तेवढी मी ओळखत नव्हते तिला, पण महेशकडे छोटं काम केलेलं होतं आधी. तर काय मला माहिती नाही, पटकन मी असा महेशचा हात धरला, म्हटलं, महेश
मला खूप चांगलं काम करायचं आहे रे तुझ्याकडे. तर त्याने असं बघितलं, मेधाकडे असं बघितलं, मला म्हणाला टक्कल करशील? आणि मी म्हटलं हो. लगेच हो, याच्यावर मी टक्कल केलंय. वा. कारण इतका मोठा निर्माता, इतका मोठा कलाकार एखाद्या स्त्री कलाकाराला जेव्हा केशवपन करशील काय विचारतो, याचाच अर्थ की त्याच्यात काहीतरी असेल ना, त्या रोलमध्ये काहीतरी असेल, किंवा महेशचा माझ्यावर असणारा विश्वास हा मला तेव्हा खूप मोठा वाटला. नाहीतर असं कुणी कुणाला विचारणार नाही ना. आणि मी सांगू, जे आपण म्हणतो ना की आपली विल पॉवर आणि आपण पॉझिटिव्ह असलं पाहिजे, तर काकस्पर्श सारखा रोल करण्यासाठी मी 32 वर्ष वाट बघितली. पण माझं मन मला सांगत होतं की मला कुठेतरी कधीतरी अशा पद्धतीचा रोल करायला मिळेल. कारण तेव्हा सिनेमात वगैरे बघितलं की असं वाटायचं ना की अरे आपल्याला असं करायला मिळायला पाहिजे. बरोबर. तर तो मला तेव्हा मिळाला करायला. मला मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की मी तुमच्या मालिकांच्या सेटवर आले आणि मला लक्ष्मी वर्सेस सरस्वतीच्या सेटवर मी आलेले. पहिला दिवस होता, मीडियाला बोलवलं होतं, कॅरेक्टर इंट्रोड्यूस करत होते आणि तुमचा इंटरव्ह्यू वगैरे आमचं झालं आणि काही दिवसांनी तुम्ही दिसेनाशा झालात. म्हणजे दुसरं कॅरेक्टर आलं, मला वाटतं संजीवनी जाधव यांनी ते प्ले केलं होतं. आणि मग पुन्हा मीडियाला बोलवलं, तेव्हा आम्ही कारणही विचारली. ऑफकोर्स मीडिया तेही असतं की का तुम्ही रिप्लेस केलं, कारण कॅरेक्टर खूप सुंदर सुरू होतं, तर पटकन तुम्ही चेंज का केलं मालिका सुरू झाल्यानंतर काही दिवसात, काही महिन्यात? तर तेव्हा आम्हाला काही कळलं नव्हतं. पण त्यानंतर बऱ्याच गोष्टी समोर आलेल्या, पेपरमध्ये बातम्या छापून आलेल्या, मीडियानेही ते चालवलं होतं, ती कारणं चालवली होती. आणि त्यावेळी चॅनलचा हस्तक्षेप, चॅनल हेडचा हस्तक्षेप, अशा गोष्टीही समोर आल्या होत्या. मला प्रत्यक्ष ते तुमच्याकडनं, कारण त्यानंतर तुमच्याशी भेटण्याचा तसा योग आला, पण त्याविषयी का विचारावं, आपण इथे दुसऱ्या कारणासाठी आलो. आज तो योग आलाय. मला ते विचारायचंय की असं नेमकं काय झालं की मालिका सुरू झाल्या सगळं सुरू होतं व्यवस्थित, अचानक रिप्लेसमेंट झाली होती? ते तुला सांगू का, ते पहिल्या दिवसापासूनच झालं होतं खरं. त्रास देणं. एकतर तो जो लुक होता ना, हा लुक मी तयार केला होता माझा, कोळणीचा. कारण मला ना एखादा रोल करायचा आहे तर तो मुळात मला कळला पाहिजे, तर मी तो लोकांपर्यंत पोचवेन. सविता मालपेकर काय ही लोकांना अशी माहिती आहे. एखादी व्यक्ती कळण्यासाठी मला कळायला नको का आधी काय आहे ते. त्याच्यामुळे जेव्हा ती सिरियल माझ्याकडे आली तर मी 1 महिना कोळी भाषा शिकले जाऊन ग खारदांड्याला. संध्याकाळी 7 ते रात्री 12 मी भाषा शिकायला जायची माझ्या कोळणी माहीत. सिटी लाईट मार्केटला माझी देवा म्हणून एक ही होती कोळी, तिची मुलगी, ती एअर इंडियात नोकरीला होती. ती संध्याकाळी 7ला यायची. संध्याकाळी 7ला ती आल्यानंतर मी 7:15ला पोचायची. ती रात्री 12 वाजेपर्यंत मी तिच्याकडे असायची भाषा शिकायला. 2 कोळणी भांडतात कशा, तर मी तिला सांगायची की तुझ्या मैत्रिणीला बोलव. मग तिची मैत्रीण जी खास होती ती पार्ला मार्केटला बसायची. तर ती पार्ला मार्केटला तिचं सगळं फिश आणि हे ते संपून रात्री 10 वाजता यायची. मग मी सांगायची आता भांडा तुम्ही दोघी जणी. मग त्या भांडायच्या. मग कशा बोलता तुम्ही, तुमची बॉडी लँग्वेज काय, तुमचं हे सगळं मी बघायची. मग मी वॉकमन घेऊन जायची. मग त्या भांडतायत ते वगैरे सगळं त्या वॉकमनमध्ये, कारण तेव्हा हे बाकीचं काहीच नव्हतं. बरोबर. रेकॉर्डिंग करायचं काही तर त्याच्यात करायचं. असं इतकी मेहनत करून त्याच्यानंतर कोळ्यांचे सण काय, कोळ्यांची लग्न कशी असतात, त्यांच्या ती वरमाई हे ते हे माहिती आहे कोणाला? कोळी सोडलं तर बाकीच्या लोकांना माहिती आहे का कोळ्यांमध्ये काय असतं ते? वरमाई म्हणजे भावाने तिला
किती लाखाची परिस्थिती असेल त्याप्रमाणे साडी बिडी द्यायची असते. जो आत्ता हे फॅशन निघाली आहे ना सगळे, इथे हे लावा आणि हो. तिथे ते लावा, ती मुळात कोळ्यांची फॅशन आहे. त्यांच्यात तो तसा ब्लाऊज लागतो सगळं भरलेलं आणखीने, आणि ती भारी मोठी साडी, त्यांच्यात नवरदेवाला 20 तोळ्याचा हारबीर देतात. म्हणजे ज्यांची परिस्थिती आणि आहे ते, हां, आणि ज्यांची नाही त्यांच्यात मग ते असे आपसात आपण हे करतो त्या पद्धत. म्हणजे ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी मी त्यांच्याकडच्या शिकले होते. कारण माझी इच्छा ही होती की इतकं छान कॅरेक्टर मला मिळालेलं आहे, तर मला ते लोकांपर्यंत पोचवता आलं पाहिजे. त्यांच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय हा कळला पाहिजे. नाही तर मी काहीतरी भलतं बोलेन आणि त्याचा अर्थ काहीतरी वेगळा असला तर काय होईल. धरतील ना मला येऊन. बरोबर. त्याच्यामुळे मला आधी कळू दे भाषा काय आहे, मला आधी कळू देत त्यांची बॉडी लँग्वेज काय आहे, मला आधी कळू देत की ह्या शब्दाचा अर्थ आहे, हा शब्द याने बोलायला पाहिजे, हा शब्द या अर्थाने बोलायला पाहिजे. हे जेव्हा मी सगळी मेहनत करते, मी शिकते, ते माझ्यासाठी केलं मी. बरोबर. की मला माझा रोल लोकांपर्यंत पोचवायचा होता आणि हे करायचं होतं. हे सगळं केल्यानंतर त्रास देणं सुरू झालं पहिल्या दिवसापासनं. कोळ्यांच्या साड्या आधी कशा असतात सांग मला. एक तर मोठ्या फुलांच्या आणि अशा असतात. टिकल्या टिकल्यांच्या साड्या कोळी नेसतात का कधी? नाही नेसत. पहिलाचा एपिसोड शूट, प्रोमो बिमो, आणि टिकल्या टिकल्यांची 150-200 रुपयांच्या साड्या मिळतात की नाही, पातळ असं. तू अशी धरलीस तर तू दिसशील मला काय आहेस ती. अशी साडी. मीरा रोडला शूटिंग. इपी भक्ती आपटे. कोळ्यांच्या साड्या त्या नेसतात, आतमध्ये त्यांची लेगिन्स असते. म्हणजे आता पूर्वीच्या बायकांचं काय हे नव्हतं. म्हटलं गं, ही इतकी पातळ साडी आहे, याच्यात लेगिन्स नाही, ही कशी मी नेसणार. नाही ते आताच ऍडजस्ट कर. अरे बरं चल, म्हणजे सांगितलं तर लोक तर म्हणतील अजून तू काहीतरी सविता वेगळं तेव्हा करायला पाहिजे होतं, जे मी नाही केलं. ते आता ऑनस्क्रीन सांगणं म्हणजे एक आपण स्त्री म्हणून नाही हे बोलू शकत आहे मी. ते झालं. मग रोज ना असंच सुरू, काही नाही काय, काही नाही काय, काही नाही काय. आणि रोज यायचं सेटवर छडी घेऊन हातात. छडी प्रकार काय तो पहिल्यांदा बघितलेला. सेटवर छडी घेऊन येतं. मॉनिटरच्या समोर बसवायचं, मॉनिटरच्या समोर, आणि मग ज्या हेड होत्या त्या यायच्या. आमच्यामुळे तुम्ही आहात, आमच्यामुळे तुम्ही आहात. अरे आमच्यामुळे तुम्ही आहात म्हणजे काय. गरज सगळ्यांनाच असते. जसं कलाकारांना निर्मात्याची गरज आहे, तसं निर्मात्यालाही कलाकाराची गरज आहे. कलाकार नसतील तर निर्मात्याने करून दाखवावं. बरोबर. बरोबर का नाही. मग अपमान करायचा म्हणजे किती करायचा. रोज प्रत्येकाला आमच्यामुळे तुम्ही आहात, आमच्यामुळे तुम्ही आहात, आम्ही आहोत, आम्ही तुम्हाला काम दिले म्हणून. अरे काम दिलंयत म्हणजे आम्हाला येतंय म्हणून तुम्ही काम दिलंयत. तुम्हाला हे माहिती आहे की हे काम जर या व्यक्तीला दिलं तर ती व्यक्ती हे काम लोकांपर्यंत पोहोचू शकेल. आणि मग कसलं रोज तुम्ही कटकट कटकट सेटवर येऊन करायची. कोण ऐकून घेणार. मग मी एक दिवशी सांगितलं, कुणामुळे कुणी नसतं. प्रत्येक माणूस हा स्वतःच स्वतःला घडवत असतो. असं जर माझ्यामुळे तू आहेस नाही, तुझ्यामुळे मी आहे, तर असं जगात किती काय झालं असं. उद्योगधंदेच नको ते बाकीच्यांना करायला. चल एक पैसेवाली मैत्रीण मिळाली, चल हिच्यामुळे आपण. पैसेवाला मित्र मिळाला, चल याच्यामुळे आपण. असं नाही होत ग. असं होत नाही ना. असा मला खूप त्रास दिला गेला तिथे. म्हणजे साड्यांपासून को आर्टिस्टने तर माझ्या आयुष्यात मला
कधीही त्रास झाला नव्हता एवढा लक्ष्मी वर्सेसला झाला त्रास. म्हणजे सविता मालपेकर कधीही न रडणारी ही त्याच सेटवर गेली की रडायची. आणि मग रात्री एकदा 1:30 वाजता ईपीला बोलवलं आणि सांगितलं जय हिंद जय महाराष्ट्र, मी नाही काम करू शकत. मग त्याच्या आधी मला धमक्या दिल्या गेल्या, तुला आम्ही सिरियलमधनं काढून टाकलं तर तुला कोणी विचारणार नाही. म्हटलं असं नाही होत, कावळ्याच्या शापेने गाय नाही मरत. इथे जे लिहिले ना नियतीने माझ्या तेवढंच मला मिळणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही मिळणार, त्याच्यापेक्षा कमी नाही मिळणार. आणि मला जिथे काम केल्याचं समाधान नाही ना मिळत किंवा आनंद ज्या सेटवर मिळत नाही ना, मी तिथे जय हिंद जय महाराष्ट्र म्हणते. कशाला ना, आपल्यामुळे की मला त्रास होतोय म्हणून ह्याला काढून टाका, त्याला कशाला करा. मला त्रास होतोय ही बाजूला. बरं माझ्यावर कोणी बॅन करेल हे मला तेव्हा सांगितलं, तुझ्यावर असं होईल, तुला इंडस्ट्रीत विचारणार नाही. म्हटलं नको विचारू दे. देवाने बाई म्हणून मला जन्माला घातले, छान स्वयंपाक मला आईने माझ्या शिकवलाय करायला, माझ्या आजीने मला छान सगळं शिकवलेलं आहे, आई वडिलांनी संस्कार छान केलेले आहेत. दिवसाला 25 माणसांचे 25 डबे करून मी देऊ शकते. मी कॅटरिंगचा व्यवसाय करू शकते. त्याच्यामुळे ह्या असल्या धमक्या मला नाही द्यायच्या. सविता मालपेकर कधी झुकली नाही. माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, माणूस म्हणून आधी चांगली हो सविता. माणूस म्हणून जेव्हा चांगली होशील तेव्हा अभिनेत्री म्हणून चांगली होशील, तू मोठी होशील. स्वतःच्या खिशात 10 रुपये असले तर 8 रुपये काढून देण्याची दानत तुझी असली पाहिजे. आणि समोरच्याला मदतीचा हात पुढे करणार असशील तर कुठलीही अपेक्षा न ठेवता करणार असशील तर करायचा, नाहीतर करायचा नाही. असं करायला लाज वाटली पाहिजे, असं करायला लाज वाटता कामा नये. हे सगळे संस्कार झालेले असल्यामुळे का झुकायचं? बरोबर, झुकायचं का? मला माझ्यावर विश्वास आहे की मी जिथे जाईन तिथे मला भांडी घासायला उद्या कुणी सांगितलं तर मला लाज नाही वाटणार, कारण मी कष्ट करून पैसे मिळवणार आहे. मी असं करून नाही मिळवणार आहे, लाळघोटेपणा करून नाही. बाप जन्मात हुजरेगिरी करणं जमलं नाही, लाचारी तर नाहीच. मग हे सगळं करण्यापेक्षा कष्ट कुठेही करायला कशाला लाज वाटायला पाहिजे? अगं तेवढी तर आपल्यात हिंमत असते का नाही की आपण टोपलीत भाजी घेऊन एखाद्या कोपऱ्यात जर बसलो तर दिवसाला 100 रुपये तर मिळू शकू. एवढा तर कॉन्फिडन्स माणूस म्हणून आपल्यात असलाच पाहिजे ग. आणि तो होता माझ्याकडे. त्याच्यामुळे मला की तुला बॅन करतील, तुला एक हे हड. सविता मालपेकर असल्या गोष्टींना घाबरणारी नाही. सविता मालपेकरच्या अंगात हिम्मत आहे. स्वामींना मी सांगते, शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचंय मला. ते करण्याची एनर्जी द्या, शक्ती द्या आणि लढण्याचं बळ द्या मला. येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर मला लढून त्याच्यातनं मार्ग काढता आला पाहिजे. ये 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 आज नाही कसं बाबा, तुमच्याकडे काम आहेत, आम्हाला कामच नाहीत मिळत. तुमचं आपलं बरं असतं, कामं मिळत. रडायचं काय? राहा ना छान, पॉझिटिव्ह राहा, छान हे राहा. स्वतःवर विश्वास ठेवा की मी इथे गेले तर मी हे करू शकेन. हा आत्मविश्वास असला पाहिजे आपल्याकडे. निश्चित. आणि मी घरातून बाहेर पडताना हा आत्मविश्वास घेऊन बाहेर पडते. कोकणातून जेव्हा मी आले मुंबईत मामाकडे तेव्हा हाच आत्मविश्वास घेऊन माझ्या आईने मला पाठवलं. निश्चित. पण मला इथे विचारायचं, आपली इंडस्ट्री एवढी छोटी आहे, म्हणजे असं आहे, म्हणजे आपण फिरून फिरून आपल्याला ज्यांच्याशी बोलायचं नाहीये, ज्यांच्या समोर यायचं नाही, ती लोकही आपल्या समोर येतात. कधी कधी कामही करावं लागतं. हो.
किरण मानेंसोबत आता कसं आहे ना, तर फोन झालाय त्या वादानंतर प्रत्यक्षात तुम्ही नव्हतात. खरं तर तेही म्हणाले की सुलेखा हो. सविताताई हो. ती माझ्या बाजूने आहे असं त्यांना हो. पण तुम्ही हो. त्यानंतर काही गोष्टी खटकल्या होत्या त्या खटकल्या सांगितल्या म्हणून पण खटकल्या म्हणून हा. पण मी तुला सांगू का किरणच्या बाबतीत तो छान मुलगा आहे. माझं म्हणणं काय असतं माहिती आहे ना की हल्ली काय जे झालंय ना की चांगली असणारी माणसं पण असं का वागतात हे कळत नाही मला. काय त्यांच्या डोक्यात किडा कुठला जातो तो किडा शोधायचा आहे मला. मी त्याच्या मागे आहे पण तो किडा काही सापडत नाही मला. प्रत्यक्ष काय झालं त्यांच्याशी बोलणं झालं होतं पण तुमच्याशी तसं झालं नव्हतं. मला इथे विचारायचंय की त्या प्रकरणामध्ये बऱ्याच त्यांच्यावर असा आरोप झाला की ते असं काही एका ह्याच्यात जाऊन बोलत होते की माझ्यामुळे मालिका चालते. हो. तर ते खरं होतं का? कारण हो. ते म्हणतात तसं नव्हतं अगं. काय माहितीये ना काही गोष्टी काय असतात माहितीये ना माणूस म्हणतो की मी असं बोललोच नाही पण कृतीतून आणि बॉडी लँग्वेज मधनं तुम्ही जे दाखवता ना ते कळतं ना. त्याचा त्रास जास्त होतो माणसाला. एक वेळ ना तुम्ही बोललात तर त्याचा त्रास जास्त होत नाही पण तुमची बॉडी लँग्वेज आणखीन तुम्ही जे कृतीतून करता त्याचा त्रास जास्त होतो माणसाला. त्याचं नंतर नंतर काय झालं होतं बरं लक्ष्मी वर्सेस सरस्वतीलाही तो माझा मुलगा होता आणि मला वाटतं चॅनलही सेम होतं आणि चॅनलही सेम होतं त्यानिमित्ताने. पण आणि तो म्हणाला या तेव्हा की सविता तू आहेस म्हटल्यानंतर तू असलीस की सिरियल हिट होते. असं एक प्रत्येकाचं हे असतं. म्हटलं हे बघ किरण्या चांगलं काम करायचं या आणि छान रोल मिळालाय छान हे करायचं. आणि मी प्रत्येक तुला सांगू ना जेव्हा मी सिरियल घेते ना तेव्हा त्या प्रोडक्शनशी मी बोलते तिथल्या कलाकारांशी की जे काही असेल वादविवाद हे बघ आपण माणसं आहोत आपल्याकडनं चुका सगळ्यांकडनं होणार. बरोबर. मी काय मोठं हे घेऊन आलेली नाही आहे कोणीच नाही. प्रत्येक माणसाकडनं चुका होणार पण त्या कबूल करण्याची तयारी असली पाहिजे. सॉरी म्हणण्याची तयारी असली पाहिजे. आणि ज्या सेटवर आपण वादविवाद करतोय ते त्या सेटचं गेट उघडून बाहेर जाता कामा नये. आणि गैरसमज झाला उद्या कोणी सांगितलं की तुला कोणी सांगितलं किंवा मला सांगितलं की तुझ्याबद्दल असं असं बोलली माझी हिंमत पाहिजे तुला समोरासमोर आणून विचारायची. किंवा माझ्याबद्दल कोणी सांगितलं तर जर मी खरंच बोलले असेल चुकूनही आपण बोलू शकतो होऊ शकतो तर माझी तुला सॉरी म्हणण्याची असली पाहिजे किंवा जर मी बोलले असेल तर मी का बोलले हे तुला सांगता आलं पाहिजे. म्हणजे क्लिअर होतं. आपल्याला एकत्र कामं करायची असतात त्याच्यामुळे हेवे दावे करा तोंड इकडे फिरवा हे करा हे उपयोग नाही आहे. छान आनंदात आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आता तुमचं नातं कसं आहे किरण? छान आहे छान आहे. मी तेव्हा सुद्धा तुला सांगू का की एक तर ना त्या सिरियलमध्ये मी मोठी होते. दुसरी गोष्ट की एका कोणामुळे तरी माझे जे 100 लोक होते हे उपाशी मारता कामा नये होते. बरोबर. तिचं सिरियल बंद. किरणने काय केलं माझं काय म्हणणं होतं की तू बोलत होतास हे होतं सगळं सगळं मान्य आहे मला. तुला न सांगता काढलेलं नाही. चॅनलने त्याला 4 वेळा वॉर्निंग दिलेली होती. बरं त्याला ज्या कारणासाठी कुठल्या कारणासाठी काढले हे कारण मला आजही कळलेलं नाही आहे. काय म्हणतं? हो मी तारा राणीचं शूटिंग करत होते आणि मला सेटवर कळलं की किरण मानेला काढलं. म्हणे त्याच्या आधी जेव्हा आमचं लग्नाचे सीन झाले तेव्हा काहीतरी मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये काय त्याने माफी मागितली होती. ज्यांच्या कोणाबद्दल बोलला होता ते काय त्यांचं आपसात मिटलं होतं. आणि ते झाल्यानंतर लगेच परत हे काय मला कळलंच नाही. म्हटलं असं काय घडलं की लगेच काढलं त्याला. आणि मग सगळं सुरू झालं काय 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 त्याने काय केलं जे त्याने करायला नको होतं. चुकला असेल तो. आता ते त्याला मान्य आहे का नाही हे काही मला माहिती नाही कारण त्याच्यानंतर तसं बोलायला आम्ही भेटलोच नाही. काय असतं माहिती आहे ना कलाकार प्रोडक्शन हे त्यांचा आपापसातल्या भानगडी असतात. ह्या राजकारणी लोकांपर्यंत घेऊन जाण्या इतपत काही झालेलं नव्हतं. आणि किरण तिथे चुकला. आणि मग जे ते सुरू झालं बरं किरण हे किरणचं स्वतःचं डोकं नव्हतं. राजकारण्यांपर्यंत जो किरण गेला सगळं केलं किरणच्या पाठीमागे एक शक्ती होती आणि त्याच शक्तीमुळे तो
किरण तसं करत होता असं माझं ठाम मत आहे. आणि मला सारखं वाटत होतं की किरण चुकतोय, किरणने हे करता कामा नये, किरणने हे करता कामा नये. थांब ना, थांब ना, बोललास बोललास बोललास, कुठेतरी थांब. काय होतं माणसाला ना, आपण चुकलोय किंवा काय झालं तर कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे ग. बरोबर. आणि हे कुठे थांबायचं हे कळत नाही ना, आणि मग असे वाद वाढत जातात आणि सगळ्या गोष्टी होतात. तो सारखं म्हणायचा जाता येता टोमणे मारून बोलायचं, हे करायचं, मी पण लक्ष द्यायची नाही. बरं, टाळी कधी एका हाताने वाजत नाही. ज्यांच्यामुळे हे झालं असेल किरणच्या बाबतीत किंवा काय, हे त्यांच्याही चुका असतीलच की. बरोबर. उद्या मी काहीतरी चुकले असेल तरच समोरचा माणूस येईल ना माझ्या अंगावर, नाही तर काय येईल. आणि उगाच झालं तर माझी हिंमत पाहिजे 2 खाडकन वाजवण्याची, आणि मी ते करते. हे का नाही. त्याच्यामुळे त्यावेळेला माझा हेतू बोलण्या पाठीमागचा हा होता की एक तर ना आमची निर्माती फार फार गरीब आहे. म्हणजे असं निर्माते मिळणं फार कठीण आहे. म्हणजे नशीबच. पॅनोरमा प्रोडक्शन, सुजान घई ही आमची निर्माती. फार गोडवाई. म्हणजे आम्हाला वाटतं ही निर्माती आहे, इतकी साधी सिंपल, बोलणं नाही, काही नाही काही नाही, इतकी छान. अशा बाईला जेव्हा काही हे न करता त्रास होतो तेव्हा एक बाई म्हणून मला त्रास झाला. माझे सगळे माझेच आहेत को आर्टिस्ट, सगळी माझी मुलंच होती ती, मी त्यांच्यात मोठी होते म्हटल्यानंतर. मग त्यांनी छान वागावं, छान करावं, छान सिरियल चालली आहे, लोकांना प्रचंड आवडत होती सिरियल, इतकं हे. मग काय हे करताय. मग मला वाटतं अरे किरण थांब, झालं, थांब ना, आता थांब, परत काहीतरी, आता थांब, परत काहीतरी. मला सांग, या सगळ्या याच्यातनं नुकसान कोणाचं होणार होतं. एकट्या किरण मानेचं झालं असतं नाही, संपूर्ण युनिटचं, अख्ख्या युनिटचं. मग ज्या माझ्या युनिटमध्ये 100 माणसं माझी होती, ती 100 माणसं ज्यांचा काही दोष नसताना उपाशी राहिली असते, त्यांचं काम गेलं असतं, ते कोण देणार होतं. राजकारणातले कुठली माणसं कुणाला काम दिलंय सांग मला. कुठल्या सिरियल मधल्या कलाकाराला राजकारण्यांनी एका फोन केलाय, हिला घ्या त्याला घ्या असं सांगितलंय आणि त्याला समोरच्या माणसांनी काम दिलंय. माझ्या तरी ऐकिवात नाही आहे आत्तापर्यंत असं. मग त्या 100 माणसांची घरं, कुटुंब कोण पोषणार होतं. मग बोलायला पाहिजे ना ग. बरोबर. जर दिसतंय तर बोलायला पाहिजे ना. आणि म्हणून बोलले. म्हणजे किरणचा माझा वाद आहे, मानेवर बसणार आहे ते, म्हणून तर त्याला वाईट वाटलं ना. मी जेव्हा बोलले तेव्हा त्याला वाईट वाटलं, कारण त्याच्याबरोबर मी वाईट वागलेच नव्हते किंवा तोही माझ्याबरोबर वागला नव्हता. पण मी ज्या बाजूने ज्यांच्या बोलले सगळ्यांच्या, हे माझं युनिट वाचवण्यासाठी मी बोलले. आणि त्यालाही कळलं पाहिजे होतं की आपण करतोय हे चुकीचं करतोय. आपल्याला इतकी छान सिरियल मिळाली, आपल्याला छान काम मिळाले, तर आपण ते छानच करायला पाहिजे. कशासाठी. अगं चॅनलचे लोक हे काही घे, वाद असतो, सगळं असतो, हा तेवढ्यापुरता असला पाहिजे. तुम्ही तो मीडियासमोर आणून आणि हे करून, हां मीडियासमोर केव्हा, जेव्हा तुमच्या अगदीच डोक्याच्या पलीकडे. जसं मी लक्ष्मी वर्षे सरस्वतीला मला त्रास झाला, मी सिरियल सोडली, मी पेपरला दिलं, असं काहीतरी. बरं तिथे असं काहीच झालं नव्हतं ग. म्हणजे मी म्हणते ना तुला की अचानक काय. हां एकदा तो डिरेक्टरच्या अंगावर गेला, चुकीचं होतं का नाही. आपण एकत्र काम करतो, आपले कलिक आहे, प्रत्येक माणूस पोटासाठी आलेला आहे. आपण वाईला आपलं घरदार सोडून आपण जाऊन राहिलो होतो, शूटिंग करत होतो. ते काय आपण मजा करायला होतो का. आपल्याला कामाची गरज आहे, आपल्याला पैशाची गरज आहे म्हणून प्रत्येक माणूस करतो. छान आनंदात राहून काम करा ना. भांडण झालं, चला तिथल्या पुरतं तोंडावर काही ते होय नाही, काय शिव्या घाला 4, संपला.
मला वाटतं आणि ही सगळी जी तुमच्याकडे एनर्जी येते ती स्वामींकडनं येते. हो त्या पद्धतीने राहायचं, तसंच वागायचं. हो. आता मला वाटतं मुलाखतीची सांगता आपण त्या तुमच्या अनुभवाने करूया, की स्वामी तुमच्या खूप खास आहेत. आता लवकरच तुम्ही अक्कलकोटलाही जाताय हो मला म्हणालात हो दर्शनासाठी. तर त्याविषयी मला ऐकायला आवडेल, की स्वामींचे काही तुम्हाला आलेले अनुभव आणि ते असतात ना, की नकळत काहीतरी देव आपल्यासाठी करत हो असतो. हो. तसा एखादा अनुभव मला तुमच्याकडनं या मुलाखतीत जी एखादा म्हणजे सांगता होता ऐकायला आवडेल. मी कशी त्या याच्यात गेले मला कळलेलंच नाहीये तुला सांगते. पण स्वामींचं हे करत असताना 2003 साली शरद उपाध्यायनीनं मला एक फोटो दिला. मला म्हणाले तुला काहीतरी द्यायचंय म्हणून मी गेले त्यांच्याकडे, तर त्यांनी स्वामींना 10 हात असलेला फोटो दिलाय मला. वा. पण त्याच्या आधी मी अक्कलकोटला जात होते वगैरे सगळं माझं असायचं. माझी मुलगी 2003 मध्ये लंडनला शिकायला गेली. ती गेल्यानंतर माझ्याकडे फोटो आला होता. आणि जुलैमध्ये ती गेली, जूनमध्ये. एक दिवशी मी स्वामींच्या मठात, ऑक्टोबर महिन्यातली गोष्ट आहे, मठात बसले मी, जायची तशी दर्शन घ्यायला. मुलगी, एकच मुलगी तिकडे गेली आहे, ते थोडी काळजी आणि ह्या गोष्टी असतात ना. मला स्वामींनी हिंट दिली की खूप काहीतरी घडणार आहे विचित्र. पण ते आपण म्हणतो ना की असेल काहीतरी, असं काही नाही होणार, स्वामी पाठीशी आहेत तर काय होणार आहे. आणि 13 ऑक्टोबर 2003 आदल्या दिवशी रात्री आम्ही बोललो, माझी मुलगी आणि मी. मला तेव्हा डबल टायफॉइड झाला होता, मला शुगर असल्यामुळे तिला ती काळजी. आणि ती म्हणाली आई काळजी घे, औषध घे, ताप येतोय तुला आणि येते असं. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याकडचे 1:30 वाजता मला लंडनहून फोन आला कॉलेजमधून की केतकी कोमामध्ये गेली आणि व्हेंटिलेटरवर आहे. बापरे. आणि त्याच्या आधी माझ्या सासूबाई गेल्या होत्या जुलैमध्ये. तर आम्ही तिला कळवलं, आणखीन हे नव्हतं. आणखीन ऑक्टोबर महिन्याच्या त्या ह्याच्यात 13 तारखेच्या आधी दिवाळी का काय मला माहिती नाही, म्हणजे असं जवळपास. तर सासरे माझे म्हणाले होते मिस्टरांना की मला गावाला नेऊन सोड म्हणून. सासूबाई गेल्यामुळे ते थोडे डिस्टर्ब होते. मिस्टर सोडायला गेले होते, मी एकटीच होते. आणि तो फोन आला, मला काय कळलं नाही काय म्हणजे हे. मला चालता येत नव्हतं असं. बहीण होती माझी माझ्याकडे आलेली, आणि तेव्हा मोबाईल पण लागायचे नाहीत. मिस्टर गावाला सोडायला गेलेले तिला. मला काही कळेना कुणाला फोन करायचा, काय करायचा. मग माझी बहीण ट्राय करत होती मोबाईल भावाला, आणखीन एक नवऱ्याला पण गेले. तर चिपळूणला 2 वाजता त्याला लागला फोन, 6 वाजता तो मुंबईत पोचला. आणि मग त्यांचं बोलणं चालू होतं, सगळं हे होतं. तर तिथे डॉक्टरने माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं की मुलगी गेलेली आहे तुमच्या म्हणून, आणि घेऊन जा. घर माझं माणसांनी भरलेलं सगळे. मला काही कळत नव्हतं, मला सांगितलं नाही काय झालंय ते. आणि मी ज्या दिवशी ती हे आहे हे कळल्यानंतर मी स्वामींच्या समोर जाऊन उभी राहिले आणि स्वामींना म्हटलं, स्वामी माझं लेकरू मी तुमच्या ताब्यात दिलंय, तारा मारा जे काय करायचंय ते तुम्ही करायचं आता स्वामी, मी तुमच्यावर सोपवलेलं आहे सगळं. आणि मी देव पाण्यात ठेवला आणि मी जप करत राहिले. मला उभं राहण्याची ताकद नव्हती, पण बेडवर हे करून मी जप करत होते. लंडनमधनं तिथे ओळखीची असणारी माणसं जात होती, भेटत होती, तिकडे हॉस्पिटलला जात होते. तिच्याबरोबर मुंबईतले काही तिचे मित्र जे शिकत होते तिच्याबरोबर ती मुलं होती. त्या मुलांनी सगळं हे केलं.
आणि तरी तिला हॉस्पिटललाच, कारण नवरा म्हणाला नाही हे शक्यच नाही आहे असं होणार, आपण बघू, वेंटीवर आहे ना वेंटीवर आहे ना असं. आणि 10व्या दिवशी फोन आला लंडनहून, केतकी कोमामधून बाहेर आली. पण अचानक असं काय झालं होतं जी आदल्या दिवशी बोलते? मॅनेंजायटिस. काय? मॅनेंजायटिस, ओ, की ज्याच्यात मूल वाचत नाही. अचानक कोणी अचानक काही अचानक त्रासाशिवाय तिला आधीच्या? त्रास काहीतरी, तिथे समुद्राच्याच बाजूला तिचं हॉस्टेल होतं, तर ते बॅक्टेरिया आणि ते असं काहीतरी ते झालं होतं. पण किती हे असेल ते बघ. तर नंतर ती आल्यानंतर हे, तर ती म्हणाली की ऑक्सिजन लेवल कमी होते हे तिला कळलं. कळत नाही ना ऑक्सिजन लेवल आपली कमी होती ते. तर तिचा कॉलेजचा मित्र, ते संध्याकाळी जमायचे ना सगळे, तर तिला बोलवायला गेला मैत्रीण तिची आणि ते की केतकी खाली चल म्हणून आपण. तर ती म्हणाली नाही, ॲम्ब्युलन्स बोलव, माझे ऑक्सिजन लेवल कमी होते आणि मला दिसत नाही आहे. ती म्हणाली मी आई ॲम्ब्युलन्समध्ये जाईपर्यंत मला कळलं, त्याच्यानंतर मला काहीच कळलं नाही. म्हणजे हे इथे आल्यावर डॉक्टरनं सांगितल्यावर तेही म्हणाले की हे मिरॅकल आहे. म्हणजे जिथे गेली आहे आणि हे घेऊन जा म्हणून सांगतायत, आणि 10व्या दिवशी ती कोमातून बाहेर आली व्हेंटिलेटरवर. तर असं प्रत्येक वेळेला स्वामींनी मला हे केलेलं आहे. म्हणजे ते दणका देतात, ते दणका इतका देतात ना, पण तो जो आपला विश्वास, आपण जी भक्ती करतो, तो जर विश्वास आपला असेल ना, तर मला वाटतं की अशक्य, त्यांचं जे म्हणणं आहे की अशक्य काहीच नाही आहे, अशक्य ईशक्य करतील स्वामी. त्याच्यानंतर तिला आणली इथे, तर तिचा पाय थोडा अदू झाला, ओढत चालायची, पाय दुखायचा. पण ती डिस्टिंक्शनमध्ये हे असं झाली होती, त्याच्यामुळे तिला ते परत जाऊन ते करायचंच होतं, हॉटेल मॅनेजमेंट करत होती. हट्टाने परत गेली, तिला सोडलं तिकडे, सगळे झालं. आणि परत महिन्याभरानंतर असाच पहाटे 3 वाजता फोन लंडनहून, केतकीला ॲडमिट केले. तर तिला कमरेखालनं चालताच येत नव्हतं. बापरे. तर तिचे मित्र आणि ते सगळे म्हणायला लागले की तुम्ही काकी तिला घेऊन जा तुम्ही, ती एकतर होमसिक झाली असेल किंवा काहीही असेल, हे सारखं वरचेवर होतंय म्हणून. तर मी ना त्यावेळेला तिला म्हटलं, आणि ती डॉक्टरांच्या समोर होती आणि रडत होती खूप, तिला ते पेन होत होतं, उठता येत नव्हतं, व्हीलचेअरवर होती. तर मी तिला मणक्यात इंजेक्शन्स देत होते, त्याच्यामुळे ते खूप तिला त्रास व्हायचा. तर मी तिला म्हटलं केतकी स्वामींचं नाव घे आणि दोन्ही पाय झाड जोरात, बघ म्हटलं तो. आणि ती उठून उभी राहिली. वा. म्हणजे हे तर अगदी मोठे अनुभव आहेत स्वामींचे. बारीक सारीक तर प्रत्येक वेळेला, खूप वेळेला अशी अडचण काय काय होतं ना, की आपले पैसे असतात लोकांकडे, येत नाहीत, काही होत नाही. मग मी त्यांच्या फोटोसमोर, ते जो 10 हातांचा मला दिलेला आहे त्याच्यासमोर उभी राहते, स्वामी अडचण आहे, पैसे येत नाही आहे, समोरचा माणूस देणार आहे का नाही माहिती नाही मला, पण ज्याच्याकडे असतात त्याच्याकडनं नाही येत, कुठून आणि ज्याच्याकडनं येण्याची अपेक्षा नसते तिकडून येतात. खूप वेळा असं झालेलं आहे, खूप वेळा असं झालेलं आहे. म्हणजे मी तर डायबेटीस आहे आणि तुला सांगते, मी 4 वेळा घंटा वाजून खाली आले. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जी मला शुगर झाली 550. बाप रे. शुश्रूषामध्ये मला ॲडमिट केलं, गाढवाचं लग्नाचा प्रयोग,
नाटक चालू होतं तेव्हा सगळं हे, आणि 23ला ॲडमिट झाले. 26 तारखेला मोहनला म्हटलं की जाहिरात सोड, प्रयोग करायचा आहे आपल्याला. मला अथरायटिसचा अटॅक आला होता, माझा पाय ओढत चालत होते मी. म्हटलं करायचा प्रयोग. मला तेव्हा रीमा आणि होती. रीमा म्हणायला लागली वेडी आहेस का? तो रीमाने फोन केला, वेडी आहेस सविता? हॉस्पिटलला आहेस तू? काय प्रयोग नाही करायचा? म्हणजे आमच्या लता नार्वेकरांचा भाचा राजू नार्वेकर, हां आईला म्हणे काय छत्रपती अवॉर्ड मिळणार आहे ना म्हणून करते प्रयोग. म्हटलं नाही, आता मला विल पॉवर माझी आजमायची आणि रंगदेवता आणि माझा रसिक मायबाप प्रेक्षक माझ्या पाठीशी, त्यांचे आशीर्वाद किती माझ्या पाठीशी आहेत ना, हे मला आजमावायचं आहे. म्हटलं आता करणार मी प्रयोग. आणि मी 1 मेचा हाऊसफुल शिवाजी मंदिरचा प्रयोग 30 तारखेला हॉस्पिटलमधनं आले घरी आणि मी प्रयोग केला. वा. आणि खरंच आत्ता जे अनुभव ऐकले ना, अर्थात आता मी ऐकलेत, आता आमचे प्रेक्षक ऐकतील जेव्हा मुलाखत पब्लिश होईल तेव्हा, पण खरंच हे असे अनुभव असतात ते आपल्याला एनर्जी देऊन जातात. आणि अर्थात स्वामी ती एनर्जी देतात की कुठल्याही प्रसंगाला तुम्ही त्याचा सामना करता, त्याच्यासाठी तुम्हाला उभं करतात. आणि खरंच ही मुलाखत इतकी पॉवरफुल झाली आहे की तुमचे अनुभव ऐकून आज अनेक गोष्टी अनुत्तरित होत्या, त्याची उत्तरं मिळाली आणि खरं तर ऊर्जा मिळाली प्रत्येक तुमच्या अनुभवात. की मला बरेच जण विचार की सविता ताई तुझ्या एनर्जीचं रहस्य सांग. तुझी जी एनर्जी आहे आणि ज्या एनर्जीने आजही 67व्या वर्षी सुद्धा काम करतेस आणि सगळे ते आहे ते. आणि माझा मायबाप रसिक प्रेक्षक आणि माझी आई वडिलांची पुण्याई. माझी आई आत्ताच गेली, 2 महिने आता होतील तिला, पण वडिलांच्या पाठी 51 वर्ष ती खंबीरपणे आमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभी होती. आणि तिन्ही आणि वडिलांनी पूर्ण कुटुंबाने जे संस्कार केलेले आहेत त्या संस्कारांमुळे मी आहे. आणि आपल्या या मुलाखतीच्याद्वारे मी आमचे नार्वेकर फॅमिली, जी माझी मावशी, जे मुंबईत आल्यानंतर आपल्याला स्थिरावं लागतं, तर माझा मामा गेल्यानंतर माझ्या 2 मावशा, म्हणजे एक वरळीला आहे पुष्पा देवरुखकर म्हणून आणि एक मंगला नार्वेकर, म्हणजे ती संजय नार्वेकरची काकी सक्की. तर खरंच त्या नार्वेकर कुटुंबाचे मी इतकी आभारी आहे की ही माणसं जर माझ्या पाठीशी नसती ना आणि यांनी पाठिंबा जर दिला नसता त्यावेळेला, तो राहण्याचा आधार जो त्यावेळेला पाहिजे होता, तेव्हा पूर्वीसारखं आत्ता भाड्याने घरं वाटेल तशी मिळतात, तेव्हा मिळायचीच नाही. तर तेव्हा राहणंच मिळणं फार हे होतं. जेवायला कोणी 2 वेळ घातलं असतं, पण मेन राहण्याचं. तर त्यावेळेला एवढं मोठं माझ्या मावशीचं कुटुंब, सासू सासरे दीर सगळे असताना सुद्धा तिने आम्हा भावंडांना आधार दिला, तिच्या मिस्टरांनी, तिने आणि तिच्या फॅमिलीने, सगळ्या सासू सासऱ्यांपासनं. त्याच्यामुळे मी त्यांची खूप आभारी आहे की आज माझी मावशी, माझा मायबाप रसिक प्रेक्षक, आमची नार्वेकर फॅमिली, देवरुखकर फॅमिली, सगळेच आमचे आईकडची घारे फॅमिली जी मुंबईत होती आणि आमचे मालपेकर, ही सगळी फॅमिली माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्यामुळे, आणि माझी मुलगी आणि आता नात माझी, माझा नवरा, माझे सासरची माणसं, त्यांची नावं नाही घेतली तर रागवतील, ही सगळी माणसं माझ्या पाठीशी असल्यामुळे आजची सविता मालपेकर आहे. निश्चित आहे. आणि अशीच सगळीच माणसं आणि आम्ही मायबाप प्रेक्षकही तुमच्या पाठी असणार आहोत. आणि असंच उत्तम काम तुमच्याकडनं आम्हाला पाहायला मिळू दे, या आमच्याकडनं शुभेच्छा. आणि आज लोकमत फिल्मीच्या या मंचावर तुम्ही वेळ काढून इतका वेळ आम्हाला दिला त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.